कर पाई थी आप हमेशा क्या भेजा नहीं था शायद। ये रिकॉर्डिंग चालू हुआ। हाँ राइट। हाँ, तो माता जी इट्स हम्बल रिक्वेस्ट माता जी, पिछले हफ्ते का प्लीज भेजिएगा ना, क्योंकि मैं यस 2 हफ्ते से फोन भी सो रहा हाँ था वृंदावन यात्रा की, और हाँ, पिछले आप वृंदावन सिग्नल में नहीं थे आया ना। मेरा। हाँ, इसलिए बस सिग्नल नहीं आया तो मैं इतना मिस कर रही थी कि कब आएगा फ्राइडे कब आएगा, तो फिर आया, तो फिर सोचा आपको पहले ये बता दूं। नहीं नहीं, अब ये रिकॉर्डिंग शुरू हुआ है शायद, आवाज हाँ नहीं माता आया। जी, दिख रहा है, रिकॉर्डेड शुरू, दिख रहा है। ठीक आहे। तर चतुश्लोकी भगवद्गीता असं का बरं म्हणतात, तर आपण जे बघितलं होतं ना की विभूती योग, 10वा अध्याय विभूती योग, तर विभूती योग आपण मग तेच बोलतो की का बरं आपण तर भगवंतांचं ऐश्वर्य जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा भगवंतांविषयी आपल्याला प्रेम वाटतं, भगवंतांविषयीचा आपला जो विश्वास आहे तो दृढ होतो अजून, हो की नाही, श्रद्धा वाढते आपली। तर हे कसं काय, तर आता 8वा श्लोक जो आहे तो आपण मागच्या वेळेस घेतला होता की अहम सर्वस्य प्रभो मत्तत् सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता। हा जरा पहिला श्लोक चतुश्लोकी गीतेमधला। तर हे श्लोक आहेत ना, हे सगळे लिंक आहेत एकमेकांशी। तर ते कसे लिंक आहे, तर ह्याच्यामध्ये काय सांगतात ह्या श्लोकामध्ये की कृष्णा इज टेलिंग अबाउट, म्हणजे ते भगवंत कोण आहेत, हो की नाही, भगवंत कोण आहे हे या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की भगवंत कसा आहे, अहम सर्वस्य प्रभो, मी काय आहे सगळ्यांचा उत्पत्तीचा, म्हणजे मी प्राकृत आणि आध्यात्मिक जगत दोन्हीचा उत्पत्ती करतात। आता प्राकृत जगत म्हणजे काय, तर मटेरियल वर्ल्ड, आणि आध्यात्मिक जग म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड, आपल्याला सगळ्यांना माहिती। तर ह्या दोन्ही जगतांचा मी उत्पत्ती करत आहे, सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते, आणि हे जो जाणतो तो माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतो। तर आता इन द फर्स्ट श्लोका, या 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भगवंत कोण आहेत, ठीक आहे, पण हे बघूया हे भगवंत कोण आहे हे 8व्या श्लोकात सांगतात। 9व्या श्लोकात काय आहे, मच्चित्ता मतगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत क्षमा नित्यम तुष्यंती च रमंती च। मग आता हे जे जाणतात ते काय करतात हे 9व्या श्लोकामध्ये आपण सांगतो। जी तुमचा चेहरा पण दिसत नाही श्रीहरी माताजी, कारण कुणीतरी असं समोर असल्याशिवाय मला ते फील येत नाहीये की कोणी, कारण एकदम सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ असतात ना तर त्याच्यामुळे मग ते मस्जिद या 9व्या श्लोकामध्ये काय सांगितले आहे की मग ते जे जाणतात ते काय करतात बाबा, तर त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ डिव्होशनल सर्व्हिस ते काय करतात हे सांगितलं गेलं आहे। 10वा जो श्लोक आहे, तेषां सतत युक्तानां भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम ते तम येन माम उपयंती ते, त्याच्यामध्ये भगवंत त्यांच्यासाठी काय करतात ते सांगितलं जातं, ओके नाही। तर आपण पहिले आता 8वा आणि 9वा श्लोक कंप्लीट करूया। तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, तर ह्याच्यामध्ये भजनते, भजनते हा शब्द खूप महत्वाचा आहे इथं, अहम सर्वस्व प्रभो, ओके नाही, मत्तच सर्व प्रवर्तत इति मत्वा, मत्वा आपण म्हणलं होतं की मत्वा हा शब्द म्हणजे काय, भगवंतांना जे जाणतात असं नाही, जे मानतात असं। भजनते म्हणजे काय, लव्हिंग डिव्होशनल सर्व्हिस, की नाही, भगवंतांची प्रेममयी सेवा असं आपण ह्याच्यामध्ये। आणि बुधा, बुधा म्हणजे काय, तो असा बुद्धिमान व्यक्ती, जो हे जाणतो असा बुद्धिमान व्यक्ती माझ्या भजन क्रियेमध्ये हे करतो। आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की कृष्ण हे कसे सगळ्या कारणांचे कारण आहेत, ठीक आहे ना। जसं की भगवान श्रीकृष्ण आपण त्यांना काय म्हणतो, पूर्ण पुरुषोत्तम भगवान, प्रभू रामचंद्रांना आपण काय म्हणतो, मर्यादा पुरुषोत्तम, आणि नारायणांना काय म्हणतो तर लीला पुरुषोत्तम। कारण आपल्याला हे माहिती की श्रीमन नारायणापासूनच या भौतिक जगाची उत्पत्ती होती, परंतु या नारायणाचे पण उत्पत्ती करता कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि ते आपण अनेक वेळा बघितलं आहे। तर हे नारायणाचे 3 रूप पण आपल्याला माहिती आहेत। तर आणि आपण म्हणतो की का बरं मग कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम का बरं म्हटलेलं आहे, कारण काय, प्रेमाचं आदान प्रदान जितक्या जास्त प्रमाणात होतं, जितकं इंटेन्स होतं, जितकं जवळ येतात असं भगवंत, तितका भगवंतांचं म्हणजे प्रेमाचं प्रगटीकरण जितकं जास्त तितकं ते अजून हायर 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 असं तत्व होत जातं, ओके नाही। जसं नारायण आहे तर त्यांना आपण फक्त दंडवत प्रणाम करू शकतो, जसं की श्री बालाजी आहेत भगवान वगैरे, तर ते कसं आहे भगवंतांचं ऐश्वर्य आहे ना त्याच्यामध्ये, शंख चक्र गदा पद्म असे 4 चतुर्भुज रूप आहे। परंतु भक्त भक्त तर त्याच्या अजून निकट जातात की अर्जुनाला जेव्हा विराट रूप, आता पुढच्या
अध्यायामध्ये भगवंत दाखवणार आहे. त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो की भगवंता हे विराट रूप आवर्त घ्या, नको मला आता हे विराट रूप. मला कळलंय की तुम्ही सगळ्या उत्पत्तीचे कारण स्रोत आहात वगैरे, परंतु तुम्ही ते. मग त्याच्यानंतर भगवंतांनी त्यांना चतुर्भुज रूप सुद्धा दाखवलं. पण तरी देखील अर्जुन म्हणला की कृष्णा भगवंता तुमचं जे द्विभुज रूप आहे ना तेच मला प्रिय आहे, तुम्ही त्याच रूपामध्ये मला परत दर्शन द्या. तर भक्तांसाठी हे रूप जवळचं का बरं, कारण प्रेमाचे आदान प्रदान तिथं होत आहेत ना, त्याच्यामुळे. तर आपण ह्याच्याबद्दल मागच्या वेळेस हे केलं होतं. तर आता आणि हे प्रायमरी क्रिएशन हे कृष्ण भगवंतांनी केलेलं आहे, सेकंडरी क्रिएशन हे ब्रह्माजींनी केलेलं आहे. तर ब्रह्माजींनी त्याच्यामुळे श्रीकृष्णाला काय म्हणलं जातं, आदी पुरुष, हो की नाही, आदी नारायण, आदी देव, परम पुरुष. आपण जर भागवतम किंवा भगवद्गीतेमध्ये, तर भागवतामध्ये बराच वेळा हा शब्द येतो की आदी देव, आदी पुरुष, हो की नाही. तर काय, सृष्टीचे कारण जे आहे ते भगवंतच आहे. ही भौतिक सृष्टी जेव्हा निर्माण झाली नव्हती तेव्हा देखील भगवंतच होते. आणि ही सृष्टी जेव्हा नसणार आहे, जेव्हा तिचा प्रलय होणार किंवा विलय होणार, तेव्हा देखील भगवंतच असणार आहे. म्हणून भगवंतांना काय म्हटलं आहे, आदी पुरुष किंवा आदी नारायण असं म्हटलं जातं. तर या जगामध्ये भगवान किंवा हे जे शब्द आहेत ना ते कोणालाही लागू पडतात ना, की कुठली सेलिब्रिटी वगैरे असेल त्याला पण आपण म्हणतो की हा चला हे भगवान आहेत का. म्हणजे भगवान म्हणजे काय, त्याची उपासना करायला बघतात लोक, हो की नाही. म्हणजे पॉलिटिशियन्स असतात वेगवेगळे, परंतु आपण हे बघितलंय की त्यांच्यामध्ये ह्याच्यापैकी कुठला तरी एक गुणाचं थोडंसं प्रगटीकरण असतं, अगदी थोड्या मात्रेमध्ये, पण भगवंतांमध्ये ते पूर्ण आहे, पूर्ण मात्रेमध्ये आहे. ठीक आहे. म्हणून आपण हा विभूती योग इथं जाणून घेतो. आता ह्याच्यामध्ये खूप सारे श्लोक आहेत बघा. ह्याच्यामध्ये ना गोपाल तापनी उपनिषद मधलं सांगितलेलं आहे, नारायण उपनिषद मधलं सांगितलेलं आहे. इव्हन त्याच्यामध्ये बरेचसे श्लोक ह्याच्यामध्ये आलेले आहेत. आपण इथले एखाद दुसरा श्लोक घेऊया. जसे की प्रजापतींच रुद्रम चाप्य अहमेव सृजामि वै तौ हि मा न विजानीतो मम माया विमोहितो. शिव आणि अन्य प्रजापतींची उत्पत्ती देखील माझ्यापासूनच झालेली आहे, परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहिती नसते की मी त्यांचा उत्पत्ती करता आहे. सगळ्यांची उत्पत्ती भगवंतांपासूनच झालेली आहे, परंतु मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे जीवांना ते माहिती नसते की ही उत्पत्ती करत आहे. आता आपण मागेही ह्या गोष्टींची चर्चा केली होती की शिवजींचा कसं हे झालं, ब्रह्माजी प्रथम आले होते, मग त्याच्यानंतर रुद्र कसे प्रगट झाले वगैरे. तर जीवतत्व, ईश्वर आणि तिसरं कुठलं आहे, शिवतत्व. शिवतत्व वेगळं आहे पूर्णपणे. तर जीवतत्व म्हणजे काय, जीवामध्ये क्वालिटीज ज्या असतात ना किती किती डेव्हलप करू शकतो. तर भक्तीमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती येतो तर त्याच्यामध्ये त्या क्वालिटीज यायला लागतात. आपण ज्या मागे डिस्कस केलं होतं की दिव्य गुण, तर असे जास्तीत जास्त किती विकसित करू शकतो, तर मॅक्सिमम आपण 50 गुणांपर्यंत, म्हणजे ब्रह्माजींचे जेवढे असतात, ब्रह्माजींमध्ये किती गुण असतात, तेवढे 50 गुण पर्यंत ती व्यक्ती पोहोचू शकते. तर त्याला हो, एक मिनिट. तर त्या ब्रह्माजींची उत्पत्ती, ब्रह्माजींमध्ये ते 50 गुण असतात विकसित झाले. तर एखादा जीव जो असतो तो किती डेव्हलप करू शकतो, तर 50 गुणांपर्यंत करू शकतो. ठीक आहे. परंतु त्यांना माहिती नसतं की मीच त्यांचा उत्पत्ती करताय. आता दुसरा श्लोक कुठला आहे, नारायण परो देव तस्मात जाय चतुर्मुख तस्मात रुद्रो भवत देव सच सर्वज्ञता गत. नारायण हे परमपुरुष भगवान आहेत, त्यांच्यापासून ब्रह्माजींचा उत्पन्न झाला आणि ब्रह्माजींपासून रुद्राचा जन्म झाला. म्हणून श्रीकृष्णच हे सर्व सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि म्हणूनच त्यांना परम कारण असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे शिवाय कुठला दुसरा नियंत्रक सुद्धा नाही. आणि परंतु हे भगवान कृष्ण जे जाणत नाही ते हे जाणू शकत नाही. ठीक आहे. तर हा श्लोक आपण वाचला होता का मागच्या वेळेला, आठवा वाचला होता? हा, मग हा वाचाल का कोणी? वाचू मी? हो, वाच. आज काय आपण 5-6 जण, जास्त नाही आहे आज. चित्तामदगत प्राणा बोधयन्तः परस्परं
कथयन्तच्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तो पुढचा वाचला का? 8वा वाचला होता ना आपण? 8वा श्लोक वाचला होता? हा, वाचला झाला होता. होता. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण हा पुढचा 9th श्लोक जो आहे तो आपण हे करतो. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मग आता हे जाणलंय. 8व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की भगवंत हे सर्व कारणांचे कारण आहे असं जो जाणतो तो माझ्या भजन क्रियेमध्ये लागतो. आता ह्याच्यामध्ये काय ती प्रोसेस काय आहे की ते असे जे भगवंतांना जाणणारे भक्त आहेत ना ते नक्की काय करतात बाबा, हो की नाही? जसं की आपण खूप सुंदर श्लोक आहे हा. तर वाचेल का कोणी अजून? माताजी वाचा. हो. मच्चित्ता मद्गताना बोधयन्तः परस्परं कथयन्तं च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. अजून कोणी वाचा? मी वाचते माताजी. हा वाच 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 माताजी. इतके वाचा. मश्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरी बोल. तर आता एक एक शब्दाच आपण बघूया. तर हे आहे प्रोसेस ऑफ डिव्होशनल सर्व्हिस. भक्त काय करतात? असे जे भक्त आहेत माझे भक्त ते काय करतात? मच्चित्ता. मच्चित्ता म्हणजे काय? ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? मच्चित्ता ह्याच्यामध्ये स्मरण दर्शवतात, हो ना. भगवंतांचे भक्त काय करतात? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास साख्य आत्मनिवेदनम हे सगळे आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये मच्चित्ता काय दाखवतं? तर स्मरण करतात. माझे भक्त काय करतात? तर माझं सतत स्मरण करतात. आणि मत गत प्राणा म्हणजे काय? मत गत प्राणा हे असा शब्द का बरं इथं वापरलेला आहे की मत गत प्राणा म्हणजे काय? माझ्याशिवाय जर त्यांना राहायची वेळ आली तर त्यांचा म्हणजे आपण असं म्हणतो की तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तर भगवंतांचे भक्त भगवंतांच्या कथा भगवंतांच्या भक्तांशिवाय भगवंतांच्या कथाशिवाय राहू मत गत प्राणा म्हणजे मी नाही राहू शकत भगवंता. कांट लिव्ह विदाउट. ओके रे. हा शब्द काय दर्शवतो? कांट लिव्ह विदाउट की भगवंता तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. तर म्हणून ते मतगत प्राणा असं सांगितलेलं आहे इथं, हो ना. बोधयंत. बोधयंत म्हणजे काय? श्रवण करतात ते माझ्याबद्दल. काय करतात? ते श्रवण करतात. कथयंतश्च म्हणजे काय? तर ते कीर्तन करतात. माझ्या नाम ह्याचं कीर्तन करतात. एक एक शब्द वेगळे वेगळे आहेत बघा. मच्चित्ता म्हणजे स्मरण. मतगत प्राणा म्हणजे काय? कृष्णा तुझ्याशिवाय जर मी राहायची वेळ आली तर मी राहू शकणार नाही असं. आणि बोधयंत परस्परम. कथयंत बोधयंत म्हणजे श्रवण आहे त्याच्यात मिनिंग आहे. कथयंत दर्शवतो की कीर्तन सतत ते माझे कीर्तनामध्ये मग्न असतात. कथयंत मा नित्यम. नित्यम म्हणजे काय? सतत नेहमी. तुष्यंतीच्या रमंतीच्या म्हणजे ते त्याच्यामध्ये दिव्य आनंदामध्ये रममाण असतात. तर म्हणजे काय? त्यांना तो जो रस मिळतो भगवंतांच्या हरी कीर्तन मध्ये किंवा हरी कथेमध्ये किंवा त्याच्यामध्ये तो त्यांना दुसरीकडे कुठंच मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय ते राहूच शकत नाही. माझे फक्त माझ्या स्मरणाशिवाय माझ्या कीर्तनाशिवाय ते राहूच शकत नाही. कारण म्हणून माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्ये वास करत असतात. त्यांनी त्यांचं जीवन देखील मला समर्पित केले असतात. आणि मग काय करतात? ते एकमेकांशी चर्चा करतात. हरिकथा श्रवण करतात. आणि हरिकथा अशी आहे की सांगणारा आणि ऐकणारा दोघांचाही त्याच्यामध्ये लाभ होतो. असं नाही की फक्त ऐकणाराच होतो. जो हरिकथा सांगतो किंवा भगवंतांबद्दल सांगायचा प्रयत्न करतो कारण ते त्याचंही कल्याण होतं आणि ऐकणाराचंही कल्याण होतं. का बरं असं होत असेल बरं? का बरं असं? म्हणजे आपण जे म्हणतो ना की हरिकथा सांगणारा आणि ऐकणारा. कारण श्रवणम आपल्याला माहिती की एकेकाचा कसा उद्धार झाला होता. श्रवण करणारी कोणाचा उद्धार झाला होता? परीक्षित महाराजांचा. आणि कीर्तन करणारी कोणाचा? शुकदेव गोस्वामींचा झाला होता. तर का बरं हे असं असतं? कारण की जेव्हा भगवंतांविषयी जेव्हा गुणगान करतो किंवा भगवंतांच्या नामरूप गुण लीलांविषयी जेव्हा चर्चा करतो तेव्हा तो त्या 3 गुणांच्या मटेरियल नेचर पासून पूर्णपणे मुक्त झालेला असतो, हो की नाही? जेव्हा एखादा व्यक्ती ह्याच्या या 3 गुणांपासून नाही का तो पूर्णपणे असतो. म्हणून
सांगणारा आणि ऐकणारा दोघांना देखील तेवढाच लाभ होऊ शकतो. म्हणून तुष्यंतीच्या रमंतीच्या म्हणजे की काय, त्याच्यामध्ये आदान प्रदान. आता ह्याच्यामध्ये खूप असं गंमत अशी म्हणजे सुरुवातीला आम्हाला हा श्लोक खूप जास्त अट्रॅक्ट केला होता जेव्हा आम्ही नवीन नवीन म्हणजे आलो होतो इस्कॉन मध्ये, तेव्हा आम्हाला म्हणजे तुष्यंतीच्या रमंतीच्या काय म्हणजे आता सारखंच आम्ही म्हणजे काहीतरी असं सांगितलं वगैरे ना, तर आम्ही एकमेकांना असं म्हणायचं की अरे आपलं असं व्हायला लागलंय का तुष्यंतीचे रमंतीचे, की आपण भगवंतांच्या म्हणजे वेगवेगळ्या स्मरणामध्ये आपण हे करतोय किंवा असं असं होतंय का. म्हणजे ती खूप मोठी स्टेज आहे, पण आम्ही कसं खूप नवीन होतो ना, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आम्हाला ती स्टेज मिळालीच आहे, आम्ही ती गाठलीच आहे की तुष्यंतीचे रमंतीचे. आपण किती छान ना, आपण तुष्यंतीचे रमंतीचे सारखं भगवंतांच्या सारख्या ग्लोरीज मध्ये हे झालेलं असतं. तर ही खूप मोठी स्टेज आहे की नित्य कथयंतश मा नित्यम म्हणजे काय, एक क्षण देखील मी भगवंतांच्या शिवाय किंवा हरिकथेशिवाय हरिलीलेशिवाय राहू शकत नाही. तर ही खूप मोठी स्टेज आहे, पण आम्हाला म्हणजे त्यावेळेला असं नवीन होतो, उत्साह होता असा सगळा ह्याच्या आपलं तसं व्हायला लागलं असं वाटायचं एकदम जास्त. तर हा श्लोकामध्ये खूपच म्हणजे सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये शुद्ध भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. त्या शुद्ध भक्त जे भगवत सेवेमध्ये रममाण झाले असतात त्यांचं जे चित्त आहे ते भगवंतांनी पूर्णपणे आकर्षित करून घेतलेलं असतं. आता मला सांगा की भक्तीमध्ये माणूस म्हणजे आता एखादा व्यक्ती एखादी गोष्ट या जगामध्ये करतोय, ओके नाही, तर तो त्याला कुठलं तरी नेक्टर मिळालेला असतो, ओके नाही, कुठंतरी त्याला ती टेस्ट मिळाली असते. विदाउट टेस्ट या जगामध्ये कुणीच कुठलीच गोष्ट करू शकत नाही, कुठलीच नाही, कुठलीच नाही. त्याला कुठेतरी ती टेस्ट मिळालेली असते, ओके नाही. तर आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण भौतिक गोष्टींमध्येच आपल्याला जास्त ती टेस्ट मिळाली आहे. अजून हा जो आहे हा दिव्यानंद आहे, हा इंद्रियातीत आहे, हा तिन्ही गुणांच्या परे आहे, ओके नाही. भगवंतांच्या भक्तीचा जो आनंद आहे ना, तो ह्या 3 गुणांच्या अंडर येतच नाही, तो दिव्यानंद आहे. परंतु तो आपल्याला माहितच नाही. आपल्याला अजून फक्त भौतिक गोष्टींमध्ये आपण जसं मागे बघितलं होतं की आपल्याला जन्मानुजन्म कदाचित आपण पिठलंच खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे त्या पिठल्याची चव आपल्याला माहितीये. आपल्याला श्रीखंडाची चव माहितीच नाही, आपल्याला भौतिक आनंद गोष्टींमधलाच आनंद जास्त माहितीये. आध्यात्मिक आनंद कसं काय कळणार ना, बरोबर आहे. तर कुठला नेक्टर मिळतं म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल राधेश्याम प्रभूने इतकं सुंदर एक उदाहरण दिलं की एखाद्या आपल्याला एखाद्या गोष्टी जेव्हा आपण एन्जॉय करत असतो ना, जसं की एखादा माणूस घरामध्ये आहे, त्याच्याकडे मस्त त्यांनी हापूस आंबा आणलेला आहे आणि तो आता आंबा खाण्यामध्ये पूर्ण असा ऍब्सॉर्ब झालेला आहे, तो असं खातोय वगैरे, आणि त्याच वेळेला डोर बेल वाजली, तर घरामध्ये दरवाजा उघडायला कुणीच नाहीये, तर तो किती अनिच्छेने जाईल ना. म्हणजे त्याचं पूर्ण जे लक्ष आहे ते आंबा खाण्यामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये त्याला इतका रस मिळत होता आणि आणि मग एकदम डोर बेल वाजली तर तो तिकडे जायचा, मग अनिच्छेनेच तो दरवाजा उघडेल, कुणीतरी आला असेल पुढे, हा ठीक आहे ठीक आहे 2 मिनिटांमध्ये तो म्हणेल आणि दरवाजा पटकन बंद करेल, पुन्हा बॅक टू जाईल. म्हणजे इतका त्याला तो आनंद मिळालेला असतो. परंतु आपल्याला फक्त तो भौतिक गोष्टींमधला जो आनंद आहे तो आपण टेस्ट केलेला आहे. आध्यात्मिक आनंद जो आहे तो म्हणजे हे आपण कशामुळे एक्झाम्पल दिलं एवढं ग्रॉस की रस असतो. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे प्रियकर प्रियसी की जर एखाद्यावरती जर मन आलेलं असेल तर ती जर दिसली नाही तर त्यांना ते चैन पडणार नाही, कारण नाही तिच्याविषयीच विचार करणार, ती कधी येणार. जसं की कॉलेजचा एखादा स्टुडंट असेल, एखादी मुलीवरती प्रेम जडलं असेल, तर ती कधी क्लासमध्ये एंट्री होती तिची, तिच्याकडे पण त्यांचं लक्ष लागलेलं असतं की आता ती येईल, आता ती बसेल, मग ती माझ्याशी बोलेल किंवा तिच्याशी मी कधी बोलू, त्याला त्यावेळेला लक्षात येणार की किती वेळ गेला आणि किती नाहीये. तर हे खूप ग्रॉस एक्झाम्पल आहे, पण म्हणजे इतकं ते जे भगवंतांचे भक्त असतात ना, जसं त्यांना ह्या भौतिक गोष्टींमध्ये आनंद मिळतो तसं त्यांना त्या आध्यात्मिक क्रियांमध्ये भगवंतांचे रूप गुण लीला डिस्कस करण्यामध्ये तो आनंद मिळतो. आता मग आता हे कसा आनंद मिळणार, हा आनंद दिव्य सेवे म्हणजे मिळतो आहे. तर आपल्याला तर आता मिळतोय का असं कोणाला की खूप दिव्य असा आनंद मिळतो. आपण तर सध्या कसं करतोय, आपण ऍक्च्युली खरं सांगायचं तर साधना भक्ती किंवा वैदिक भक्ती जी करतो हो ना, भक्तीच्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, एक तर असते साधना भक्ती, वैधी भक्ती, हो ना, जिला विधी विधानांनी जी करतो तिला साधना भक्ती असं म्हटलं जातं. आपण सगळेजण कोणत्या स्टेज मध्ये आहोत आता, हे तर जे म्हणतात की तुष्यंतीचे रमंतीचे, म्हणजे की त्यांना त्याच्यामध्ये ते पूर्णपणे ऍब्सॉर्ब झालेले असतात, त्यांना सगळ्या जगाचा विचार पडतो.
पण आपली अशी स्टेज नाहीये. त्यामुळे आपण कोणत्या स्टेजमध्ये भक्ती करतो आहोत? तर आपण साधना भक्त आहोत. है ना? कोणत्या कोणत्या प्रकारची भक्ती असते? साधना भक्ती, दुसरी कुठली असते? वैदी भक्ती. वैदी भक्ती म्हणजे साधना भक्ती. विधिविधान आम्ही जे करतो हा असते ना. हा रागानुगा भक्ती असते. एक असते साधना भक्ती, दुसरी असते रागानुगा भक्ती, आणि तिसऱ्या स्टेजमध्ये भावभक्ती किंवा प्रेम असं आपण म्हणू शकतो. तर पहिली जी असते साधना भक्ती, तर साधना भक्तीमध्ये काय असतं की आपल्याला त्या दिव्यानंदाची अनुभूतीच नाहीये, आपल्याला माहीतच नाहीये, परंतु आपण कोणाच्या कृपेमुळे ह्या गोष्टी करतो? गुरूंच्या आशीर्वादामुळे किंवा गुरूंच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये ती कृष्ण भक्ती येते. हो की नाही? आणि मग आता आपल्याला मन तर नाही म्हणत आहे, मन तर म्हणतच नाही की जप करा, मन तर अजिबात म्हणत नाही. मन तर म्हणते की बाकी सगळ्या गोष्टी करा पण ह्या गोष्टी करू नका. पण मग अशा वेळेला काय करायचंय? आपल्याला आपल्या इंद्रियांना आणि मनाला वळण लावायचंय. म्हणून आपण काय करतो? रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करतो. आता कोणी म्हणेल की भक्तीमध्ये आहेत बाबा तुम्ही, इस्कॉन मध्ये 6 रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते 16 माळा जप करा, भगवंतांची डीटी वर्शिप करायलाच पाहिजे, भगवान हे करायलाच पाहिजे, इतकं सगळ्या गोष्टी कृष्ण प्रसाद, म्हणजे सगळ्या गोष्टीला एफर्ट्स पडतात ना, म्हणजे प्रयत्न करायला लागतात, त्याच्यासाठी आपल्याला परिश्रम थोडेतरी करायला लागतात ना. तर ही पहिली स्टेज आहे. साधना भक्तीच्या स्टेजमध्ये भक्ताला भगवंतांविषयी तो काहीच माहिती नाहीये, तो दिव्यानंदाची अनुभूती सुद्धा नाहीये, परंतु गुरूंचा आदेश मिळालेला आहे, गुरूंची कृपा मिळाली आपल्या सगळ्यांसाठी. जरी आपण म्हणलं की आम्हाला दीक्षा गुरु तर नाहीयेत अजून, तर आम्ही दीक्षा घेतलीच नाहीये, परंतु आपल्या सगळ्यांसाठी श्रील प्रभुपाद हे आपले शिक्षा गुरु आहे. इटर्नली श्रील प्रभुपाद आपले शिक्षा गुरु आहे. तर प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यामध्ये कृष्ण भक्ती आलेली आहे, परंतु आपल्याला अनफॉर्च्युनेटली टेस्ट नाहीये. ओके नाही, वी डोंट हॅव टेस्ट फॉर डिवोशनल सर्व्हिस. आपण जपामध्ये आपली रुची नाहीये. आपल्याला रुची वाटते का? जसं की आता आपण असं एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा की तो ज्याला खरंच मनापासून आंबा आवडतो, हापूस आंबा, तो कशा पद्धतीने ते हापूस आंबा खात असेल? त्याचा चेहरा, त्याचे डोळे सगळं सांगतात की त्याला किती आनंद मिळतोय. ओके नाही, बट वी डोंट रिलीज ना. आपण जेव्हा भगवंताचं नाव घेतो तेव्हा आपण असं का वाटत नाही आपल्याला? कारण का की आपली इंद्रिय जी आहेत ना, ती आपण या जन्मी नाही तर अनेक अनेक जन्मापासून आपण भौतिक प्रकृतीच्या सहवासात आहोत आणि 3 गुणांच्या सहवासात आहोत, आणि त्याच्यामुळे जी आपला जो टेस्ट होती, जी नेक्टर होतं, जे आपण आधी कधी टेस्ट केलं होतं, ते मिळतच नाहीये, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो, म्हणून पहिली जी आहे ती साधना भक्ती, त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं जरुरी आहे. गुरु महाराजांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं जरुरी आहे. नामजप हा संख्यापूर्वक करणं आवश्यक आहे, सगळ्या स्टेजमध्ये आहे, परंतु आपण साधना भक्तीच्या विषयी बोलतो की संख्यापूर्वक नामजप. असं का म्हणतो? 16 माळाच का बरं? कुणी म्हणेल ना, असे आपल्याला बाहेरचे बरेच जण म्हणतात की अरे आम्ही ते असं हातात तुमच्यासारखं जप हातात घेऊन जप करत नाही, आमचा सतत मनामध्ये चालू असतो, असं असं सांगतात लोक आपल्याला, परंतु ते खरं नाहीये. ऍक्च्युली नामजप मीन्स वी शुड डू इट ऑन द बीट्स इटसेल्फ. कारण काय? आपले सगळे सेन्सेस सॅटिस्फाय होतात जेव्हा आपण डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन घेत असतो, कानांनी भगवंतांचं नावाचं श्रवण करत असतो, आणि तोंडाने आपण म्हणतो, आणि हाताने आपण स्पर्श करतो, आपली सगळी इंद्रिय त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होतात. सो नामजप मीन्स संख्यापूर्वक नामजप. नामजप मीन्स मला वरती जो करतात तो नामजप. मनामध्ये माझं सतत कीर्तन चालू आहे, नाही आपण या स्टेजमध्ये अजून नाहीये, ते कधी होणार? प्रेमभक्तीच्या स्टेजमध्ये होणार. सो साधना भक्तीमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं जरुरी आहे, म्हणून तिला विधिविधान फॉलो करतात, म्हणून तिला वैदी भक्ती असं म्हणतात. सो म्हणून त्याच्यामध्ये आता 16 माळा रेकमेंडेड का बरं? कारण श्रील प्रभुपादांनी त्याला ऑथोराइज केला आहे ना, की 16 माळा तुम्ही जप करा, बाकीचा तुमचा जो उरलेला कोटा आहे तो मी कम्प्लीट करतो, हे प्रभुपाद सांगतात आपल्याला. त्याच्यामुळे साधना भक्तीमध्ये ह्या संख्यापूर्वक नामजप आणि काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं, की जसे आपण 4 नियम पाळणं, हो की नाही. अजून थोडस आपण भक्तीमध्ये एखादा भक्त अजून ऍडव्हान्स झाला तर त्याची हळूहळू इतकी टेस्ट इकडची वाढली की आपोआपच मग ते मग पहिल्यांदाच तुम्ही तो कोणाला सांगितलं की कांदा लसूण नाही खायचा वगैरे, तो नाही करू शकणार. पण जेव्हा त्याची इकडची टेस्ट वाढते तेव्हा इकडची टेस्ट ऑटोमॅटिकली सुटते, मग त्याला काही त्याच्यामध्ये फार वेगळं वाटणार नाही. कारण कृष्णप्रसाद हे नेक्टर आहे, कृष्णप्रसाद हे नेक्टर आहे, भक्तांचा संघ हे नेक्टर आहे, अमृताची चव त्याला मिळते.
तर ही झाली साधना भक्ती. दुसरी कुठली बोललो आपण? रागानुगा भक्ती. रागानुगा भक्तीमध्ये काय असतात मग? रागानुगा भक्ती ही साधना भक्तीच्या एक स्टेप वरती जातो तो साधक जो असतो ना, तो जातो एक स्टेप वरती जातो. तर त्याच्यामध्ये तो म्हणजे काय की भगवंताचं स्मरण करण्याची गरज आता व्हायला लागतं. विस्मरण नाही होत, स्मरण व्हायला लागतं, सतत स्मरण व्हायला लागतं. पण या स्टेजमध्ये पण मग संख्यापूर्वक नामजप करण्याची गरज आहे का? हो, डेफिनेटली या स्टेजमध्ये सुद्धा संख्यापूर्वक नामजप करण्याची गरज आहे. रागानुगा भक्ती म्हणजे काय की स्पॉन्टेनियस लव्ह फॉर कृष्णा. आपला आहे का स्पॉन्टेनियस लव्ह फॉर कृष्णा? नाही, वी डोंट हॅव स्पॉन्टेनियस लव्ह फॉर कृष्णा. तर त्याच्यामध्ये रागानुगा भक्तीमध्ये स्पॉन्टेनियस लव्ह फॉर कृष्णा होतं. आणि तिसरं जे आहे ते आहे भावभक्ती किंवा प्रेम. त्या स्टेजमध्ये मग भगवंतांचं स्मरण करण्याची गरज नाहीये, भगवंतांचं विस्मरणच होत नाही. भावभक्तीच्या स्टेजमध्ये कोण कोण होतं मग? जसं की राधा राणी, जसं की गोपी आहे, त्या प्रेम भक्तीच्या स्टेजमध्ये आहेत की नाही. तर ह्या 3 स्टेजमध्ये आपली भक्ती असते. पण आपण आपल्या हृदयामध्ये इतके अनर्थ आहे की आपण साधना भक्तच आहोत आणि साधना भक्तच राहणार आहोत. परंतु जर आपण गुरु महाराजांच्या वचनांचा पूर्णपणे फॉलो केला तर वी विल गेट द अल्टिमेट बेनिफिट. आपलं जे मूळ उद्देश आहे तो आपल्याला मिळणारच, कारण ही गुरूंची कृपा होणार आपल्यावरती. भलेही माझ्यामध्ये अनर्थ आहेत, भले मी माझं नाव कधीच शुद्ध नाव मी कधी घेऊ शकत नाहीये. भगवंतांची स्पॉन्टेनियस म्हणजे अगदी मनापासून भगवंताची तीव्र आठवण नाही होत, संसारच जास्त आठवतो. इव्हन इतकी आपली अशी अवस्था आहे की आपण जेव्हा भगवंतांपुढे जातो आणि जेव्हा असं कधी वाटतं ना की भगवंतांना बघून माझ्या डोळ्यात अश्रू येतात, मोस्ट ऑफ द टाइम ते संसारामुळेच रडत असतो आपण. कुठंतरी काहीतरी डोक्यामध्ये असतं की हे नाही ते नाही. तेव्हा जेव्हा भगवंतांपुढे पण जातो तेव्हा आपण डोळ्यामध्ये अश्रू म्हणजे हे जे आहे ते स्पॉन्टेनियस लव्ह आहे रागानुगा भक्तीमध्ये. आपण साधना भक्तीच्या स्टेजमध्ये आपल्याला म्हणून आपण तुष्यंतीच्या रमंतीचा हे अनुभव कधी येईल आपल्याला, जेव्हा हे आपले अनर्थ कमी होतील, हो की नाही. तर आता ह्याच्यामध्ये बघा अजून एक गोष्ट खूप सुंदर सांगितली आहे. तर कृष्ण भक्तीला आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सहज आली बाबा कृष्ण भक्ती. भक्त आले, भक्त भेटले, त्यांनी म्हणलं नाम जप करा आणि मी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली, क्लासेस अटेंड केलं वगैरे. आपल्याला वाटतं ही खूप इझिली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आली आहे, बट इट इज नॉट सो इझी. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की कृष्ण भक्ती. कारण कसं म्हणलंय की ब्रह्मांडे भ्रमिते कोनो भाग्यवान जीव, ब्रह्मांडे भ्रमिते कोनो भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. हे आपण ते सांगतो की नाही. तर हे काय झालं आहे की आपल्या हृदयामध्ये ते आता भक्तिलतेचं बीज रोवलं गेलं आहे, बीज रोवलं गेलं आहे. पण ते काय अगदी सहजासहजी मिळालं असं नाहीये. तर गुरु कृष्ण प्रसाद आहे. कदाचित अनेक 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 जन्म कितीतरी आपण भटकत असू, ह्या जन्मामध्ये आपण या शुद्ध भक्तांच्या सहवासात आलो आणि आपल्याला ते भक्तिलता बीज द्याल. आणि त्यातल्या त्यात म्हणजे वी आर सो फॉर्च्युनेट की वी आर कनेक्टेड टू श्रील प्रभुपाद. तुम्ही बघा नाही तर किती डायव्हर्जन्स आहेत कृष्णाबद्दल, भगवंतांबद्दल तरी आपल्याला माहिती आहे. आणि काय होतं माहिती का, लहानपणापासून आपल्याला माहिती असतात रामचंद्र आहेत, कृष्ण आहेत. आपल्याला वाटतं की चला मला तर सगळं माहिती आहे, कृष्णाने काय काय केलं ते सगळं मला माहिती आहे. रामायण तर मला सगळं तोंड म्हणजे सगळं मुखोद्गत आहे मला. पण आपण त्याच्यामध्ये कधी क्युरियोसिटी म्हणजे काय आहे, इसेन्स काय आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नसता, जर आपण श्रील प्रभुपादांच्या मोबाईलशी कनेक्ट झालो नसतं. की शुद्ध भक्ती काय आहे हे आपल्याला श्रील प्रभुपादांमुळे कळलेलं आहे. अदरवाईज आपल्याकडे किती सेक्ट्स होते बघा ना, आपण कुठेही जाऊ शकलो असतो, कितीतरी फाटे फुटणारे किती. मग भगवंत म्हणतात ना की व्यवसायात्मिक बुद्धी एकेहा कुरुनंतर, एका ठिकाणी तू फोकस कर. तर नाहीतर आपल्याला वाटतंय की आपण खूप इझिली असं भक्तीमध्ये आलोय आणि आपण भक्तांच्या सहवास होतो आणि हरे कृष्ण महामंत्र तर मी करतेय वगैरे. पण आपण ते इतकं लाईटली नाही घेऊ शकत ना. आता हे भक्तिलता बीज जे आहे ते कोणी हे भक्तिलतेशी कंपॅरिझन कोणी केलेलं आहे तर ते चैतन्य महाप्रभूंनी केलंय. चैतन्य महाप्रभूंनी कशामध्ये, तर चैतन्य चैतामृत मध्ये मध्य लीलामध्ये हे सगळं येतं की महाप्रभू म्हणतात की हे भक्तिलता बीज हृदयामध्ये त्याचं रोपण जेव्हा होतं तेव्हा मग काय होतं, आपण जेव्हा नामजप करतो, आपण रोजचा जो नामजप करतो किंवा आपण जे हरिकथा श्रवण करतो त्याच्याने काय करतो, आपण त्या लतेचं सिंचन करतोय, त्याला आपण रोज पाणी घालतोय, ओके नाही. आता त्या बीज मधनं आता अंकुर फुटलाय आणि मग ती त्याच्यामधनं
बरं तिला लता म्हणलेलं आहे, तिला वृक्ष नाही म्हणलेलं आहे बरं का, भक्ती लता म्हणलेलं आहे, वृक्ष नाही म्हणलेलं आहे, भक्ती वृक्ष नाही म्हणलंय, भक्ती लता. कारण ती कशी आहे, कोमल आहे, खूप कोमल आहे ती. आणि ती कशी वाड्यात जाऊन तिचा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या जीवाच्या हृदयामध्ये ह्या रोपाचा बीजाचं रोपण झालेलं आहे. आणि आपण त्याला रोज कशाने सिंचन करतोय, जे आपण महामंत्र करतो किंवा जे काही आपण श्रवण कीर्तन करतो आहे त्याच्याने आपण त्या रोपाचं सिंचन करतोय. आता ती भक्तिलता बीज हळूहळू ग्रो होतीये. ही भक्तिलता बीज ह्या ब्रह्मांडाला भेदून जाते. आपण बघितलंय की ब्रह्मांडाला भेदून जाणं इतकं सोपं नाहीये ना. ब्रह्मांडांच्या भोवती किती कव्हरिंग्स आहेत, भौतिक ब्रह्मांडांच्या वरती किती कव्हरिंग्स आहे, आपण डिस्कस केलं होतं. कोणी सांगेल? हरी बोल. काय म्हणालात म्हणजे? हरी बोल नहीं सुनाई दिया। क्या हुआ, सुनाई नहीं दिया? माता जी कुछ सेकंड का कुछ सुनाई नहीं दिया वो रोपण सिंचन के बाद थोड़ा। ओके ओके, सो भक्तिलता बीज है ना, यहाँ तक तो समझ में आया. ओके नाही, आपल्या हृदयामध्ये भक्तिलताचं बीज रोवलं गेलेलं आहे. त्या बीजाला रोज जे पाणी घालतोय आपण ते म्हणजे काय आहे बरं? हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण महामंत्र. ओके, आता ही जी भक्तिलता बीज आपण म्हणतो ना, तिचा हळूहळू तिची ग्रो होते, वाढते ती लता. आणि ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते तर ह्या ब्रह्मांडाला भेदून जाते ती. तर आपण बघितलंय की ब्रह्मांडाला भेदून जाणं इतकं सोपं आहे का? तर मी म्हणून प्रश्न विचारला की ब्रह्मांडाचं स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं होतं, तर ब्रह्मांडाभोवती किती लेयर्स आहेत बरं, भौतिक ब्रह्मांडांभोवती? तीन आहेत. नाही, भौतिक ब्रह्मांड जी आहेत ना, आपण डिस्कस केलं होतं ना ह्या गोष्टी, की भौतिक ब्रह्मांडांभोवती लेयर्स आहेत ना. आणि पहिला लेअर हा दुसऱ्यापेक्षा थिक आहे. पुन्हा एकदा रिवाइज करूया, किती लेयर्स आहेत मग आपल्या ब्रह्मांडांभोवती, किती लेयर्स आहेत? हाऊ मेनी लेयर्स आर देयर? है ना सुप्रभा माता जी, आपको पता है? ब्रह्म ज्योति वो जो हाँ. चार्ट है ना वो क्रॉस करते हैं फिर हाँ, साकेत वो धाम आपण हे डिस्कस केलं होतं, पण मला असं वाटतं थोडे सगळेजण थोडा रिव्हिजन आवश्यक आहे. ठीक आहे, ब्रह्मांड मीन्स, ब्रह्मांड का बरं म्हटलेलं आहे? वाय वी कॉल इट ऍज ब्रह्मांड? कारण त्या अंडाच्या शेप मध्ये आपण काय करतोय, अंडाच्या शेप मध्ये, आणि ब्रह्माजींनी त्यांची निर्मिती केली आहे म्हणून त्याला ब्रह्मांड असं म्हटलं जातं. ओके नाही, ब्रह्माजींनी त्याची निर्मिती केलेली आहे. भौतिक ब्रह्मांड, आता ब्रह्मांड म्हणून कळलंय का? प्रेरणा कळलंय का तुला? ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्माजींनी निर्माण केलेलं आहे. हा, आणि त्या अंड्याच्या शेप मध्ये आहे, एक शेप मध्ये आहे, त्याच्यामुळे मला भौतिक ब्रह्मांड असं म्हटलं जातं. आता या ब्रह्मांडाची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे? ब्रह्माजी. ब्रह्माजींनी सेकंडरी क्रिएशन केलं. परंतु ह्या भौतिक ब्रह्मांडांमध्ये कोण असतं? गर्भोत. ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं असतं की इथं जल असतं खालच्या भागामध्ये. त्याला कुठलं जल म्हटलं जातं? शिरोदक. गर्भोदकशाही विष्णू असतात, त्याच्यामुळे तिथं हे गर्भोदकशाही विष्णूंच्या ह्याच्यापासून जे आलेलं आहे ते तिथे असतात. तर गर्भोदकशाही विष्णू इथं पहुडलेले आहेत बरं का. ठीक आहे, मी आता थोडस जरा डायग्रामॅटिकली काढण्याचं. इथं लक्ष्मीजी त्यांचा पाय इथं दाबतायत. आता ह्यांच्यापासून हे जे ब्रह्मांडांची उत्पत्ती झालेली आहे, हे जे ब्रह्मांड आहे, ओके, त्या प्रत्येक या ब्रह्मांडाच्या वरती लेयर्स आहेत. ब्रह्मांड असं काही साधं नाहीये, ब्रह्मांडाच्या वरती लेयर्स आहेत, वेगवेगळे लेयर्स आहेत. कुठले लेयर्स आहे? टोटल जर आपण बघितलं तर 8 लेयर्स आहेत. त्याच्यापैकी 5 कोणते आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ओके नाही, अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड इथर, या सगळ्यांचे कव्हरिंग्स आहेत ब्रह्मांडाभोवती. ओके नाही, आता ते कसं आहे? तर पहिले आहे अर्थ, मग आहे वॉटर, अर्थ, वॉटर, फायर, एअर अँड इथर. इथर सर्वात वरती आहे. ओके नाही, त्याच्या वरती परत आहे काय? आपलं 3 लेयर्स कोणते आहेत? माइंड, इंटेलिजन्स अँड फॉल्स इगो. ओके नाही, मन, बुद्धी आणि अहंकार, हे 3 लेयर्स परत वरती आहेत. ओके नाही, आठवलं आता सगळ्यांना? आपण हे बघितलं होतं की नाही?
आता हा प्रत्येक जो लेअर आहे तो नेक्स्ट लेअर पेक्षा 5 पटीने जास्त आहे. इमॅजिन. हा, आता मी तुम्हाला इथे थोडस डायग्रामॅटिकली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाटल्यास मी ती डायग्राम चांगली काढून पाठवते. बट इट इज लाईक दिस. असं एक ब्रह्मांड आहे आणि इथे असं छोटेसे जे आपले आहेत ते गर्भोदकशाही विष्णू इथं पहुडलेले आहेत. या प्रत्येक इथे ब्रह्मांडाला प्रकाशित कोण करत आहे? सूर्य आणि चंद्र प्रकाशित करतोय. त्या प्रत्येक ब्रह्मांडांवरती इतके 8 लेयर्स आहेत. ओके नाही? तर तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही हरे कृष्ण म्हणून मी म्हटलं की भक्तिलता बीच यास, आता ह्या सगळे जे लेयर्स आहेत 8 लेयर्स ते क्रॉस केल्यानंतर मग बाहेर गेल्यानंतर काय आहे? मग तिथे ब्रह्मज्योती आहे. ब्रह्मज्योतीचा प्रकाश आहे. देअर लाईज ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती म्हणजे काय? भगवंतांच्या दिव्य अंगकांतीचं तेज ते आहे ह्याच्या या 8 लेयरच्या बाहेर आहे. तर भक्तिलता बीज जी आहे ती ह्या सगळ्या लेयर्सला भेदून ती ब्रह्मांडांपर्यंत जाते. ब्रह्मज्योतीपर्यंत थांबते ती. पण तो ब्रह्मज्योतीला पण ती थांबत नाही. पुन्हा परत ग्रो करून ती गोलक वृंदावन म्हणजे श्रीकृष्ण सगळ्या वैकुंठांना क्रॉस करून ती गोलक वृंदावन मध्ये भगवंतांच्या चरण कमलांशी जाऊन जेव्हा स्थिर होते तेव्हा त्या भक्तिलता बीज आपण म्हणू शकतो की तिचा पूर्ण विकास झाला. हे लक्षात आलंय? थोडस हे जास्त होतं. याच्यामध्ये तसं लिहिलेलं आहे बघा प्रभुपादांनी की ह्या महामंत्राचे जेव्हा श्रवण कीर्तन केले जाते, ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाचे बीज नियमित पाणी घातल्याने अंकुरित होते त्याप्रमाणे ते बीज अंकुरित होते आणि ही भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडांचे आवरण हे सगळे लेयर्स क्रॉस करून ही ब्रह्मांडांचे सगळे आवरण भेदत आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. बट ब्रह्मज्योतीमध्ये पण ती पूर्णपणे थांबत नाही. तर ब्रह्मज्योतीमध्ये देखील ती पुढे वाढत जाते आणि सर्वोच्च धाम जे गोलक वृंदावन आहे तिथं जाऊन भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊन ती भक्तिलता तिथं विश्राम करते. आता लक्षात आलंय सगळ्यांना की कसं हे होतंय? म्हणजे आपल्याला वाटतंय की आपण सहज करतोय, मी ठीक आहे, म्हणजे आपण त्या गोष्टीला खूप लाईटली घेतो. काय हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय, कधी ऐकला कधी नाही ऐकला, काय फरक पडतो? की कधी माझं मनच नव्हतं बाबा जपामध्ये, कधी मला हेच होत होतं, मला नाही आज माझी इच्छाच नव्हती वगैरे. परंतु ह्या गोष्टी होत आहेत आणि ह्या कळत न कळत होत आहेत आपल्या. म्हणजे आपण खूप काय म्हणतात त्याला तळमळीने घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी, कारण प्रभुपादांच्या कृपेमुळे ही आपल्याला मिळालेली आहे. तर आपली खरंच योग्यता आहे का हरे कृष्ण महामंत्र घेण्याची योग्यता आहे असं वाटतं का आपल्याला? नाहीये आपल्या हरे कृष्ण महामंत्र घेण्याची योग्यता. आपण जे म्हणतो की हा सगळ्या ब्रह्मांडांचे जे नायक आहेत ते आहेत भगवान श्रीकृष्ण. ब्रह्माजी शिवजी सुद्धा जिथे त्यांची महती जाणू शकत नाही तिथे आपण डायरेक्टली कृष्ण महामंत्र घेतोय, मग त्याची महती कशी काय जाणू शकणार? म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे हरे कृष्ण महामंत्राद्वारे आपण त्या भक्तिलतेचं सिंचन केलं पाहिजे. आपण भक्तांचा संग श्रवण कीर्तन ह्याचं सतत त्याला पाणी दिलं पाहिजे, मग ती भक्तिलता वाढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तिला खूप जपलं पाहिजे या भक्तिलतेला. त्या भक्तिलता जशी जशी वाढते तसं तण पण वाढायला लागतं. बट ते तण म्हणजे काय? वीज, हा ना. तर ते म्हणजे काय असतं, त्याचं कंपॅरिझन कशाशी केलं गेलं आहे? माझी आवाज येत नाहीये. अनर्थ ना आपले आपले अनर्थ. आपल्यामध्ये कुठले अनर्थ आहेत, कुठले कुठले अनर्थ आहेत, कुठले कुठले अनर्थ नाहीयेत असं विचारायला पाहिजे. म्हणजे एवढे अनर्थ आहेत, हो की नाही? हे सगळे जसं भक्तिलता वाढायला लागते ना तसं बाकीच्याही गोष्टी वाढायला लागतात. मग आपल्या अनर्थामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही बघा एखादं झाड वाढतं किंवा आता आपण गार्डनिंग सगळेच जण करतो, जेव्हा वीड्स ग्रो होतात तेव्हा त्याचं पोषण सगळे काय, ते वीड्स म्हणजे त्याचे ग्रास आहे तोच घेऊन टाकतो आणि मग मेन झाडाला काही नरिशमेंट मिळतच नाही. म्हणून माळी काय करतो बघा, जो एखादा चांगला माळी असतो तो काय करतो, सगळे ते वीड्स काढतो, ओके नाही, जे असं काय म्हणतात तण म्हणतो ना आपण त्याला, तण आधी दूर करतो आणि मग त्या झाडाची किंवा त्या लतेची वाढ ही खूप छान होते. तसं हे अनर्थात जे आहे ते भक्तिलतेची वाढ कुंठित करतात, तर ते काढून घेतले पाहिजे, ओके नाही, ते कमी करायचा प्रयत्न तरी केला पाहिजे. माहिती, माझे अनर्थ माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने कधीच कमी होऊ शकणार नाही, कारण अनर्थ निवृत्ती स्टेज क्रॉस करणं इम्पॉसिबल आहे, खूप अवघड आहे ही. माझ्यामध्ये इतके अनर्थ आहेत, म्हणजे म्हणून म्हटलं ना कोणते अनर्थ नाही हे विचारायला पाहिजे असं.
मग हे वीड्स जेव्हा निघतील तेव्हा ती भक्तिलता अजून ग्रो होतीये. परंतु चैतन्य महाप्रभू म्हणतात की त्याला कुंपण पण घातलं पाहिजे. आता ही भक्तिलता आहे आपल्याला, तर त्याला आपण फेन्सिंग पण केलं पाहिजे. तर फेन्सिंग कसं करायचं आहे, तर भक्तांच्या असोसिएशन मध्ये राहायचंय. जसंही ते फेन्स क्रॉस करणार तसे काय होणार, प्रॉब्लेम्स येणार. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की भक्तीमध्ये जेव्हा आपण भक्तांच्या सहवासात असतो तेव्हाच आपण जप करू शकतो. तर आपण भक्तांचा सहवास केला ना, 16 माळा जप सुद्धा निघून जाईल. नाही करणार आपण 16 माळा, हे अनुभव आहे. म्हणजे आपण नाही करू शकत. आपल्या स्वतःच्या एकाकी आम्हाला नाही पायाबाला, आपल्या एकट्याच्या मध्ये तेवढी शक्ती आहे का, नाहीये. तर भक्तांचं असोसिएशनच्या त्या फेन्सिंग मध्ये त्या भक्तिलतेचं म्हणजे रक्षण केलं पाहिजे. कशापासून, आता अजून एक खूप उदाहरण की एखादा मदमत्त हत्ती जसा येतो आणि त्या असा एक सुंदर वाढलेला वेल आहे त्याच्यावरती जसा खटकन पाय देतो, तर त्या हत्तीची कंपॅरिझन कशाची केलेली आहे, दॅट इज कम्पेअर्ड टू वैष्णव ऑफेन्स. वैष्णव अपराध जेव्हा करतो व्यक्ती, जर नामजप पण घेतोय परंतु जेव्हा वैष्णव अपराध करतो तो हत्ती येऊन जसे ती भक्तिलता अशी काढून टाकेल तसंच होईल. ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण किती सावध राहायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं. आणि आपल्याला हे जाणवलं पाहिजे की ही जी भक्तिलता किंवा हे जे सीड माझ्या हृदयामध्ये गुरूंच्या कृपेने मिळालं आहे, ती मी साधना भक्तीमध्ये स्टिक टू राहून त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी इच्छा तरी दाखवली पाहिजे. नाही इच्छा माझी इच्छा नाहीये मी जप करावे, माझी इच्छा नाहीये श्रवण कीर्तन करावं, माझी इच्छा तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या, पण त्या गोष्टी नका सांगू, असं आहे. कारण का, वी आर साधना भक्त, आपण वेगळी भक्त आहोत, आपण साधना भक्त आहोत. मग अनविलिंगली जरी आपण केलं तरी आपले जे प्रयत्न आहे ते कोणाला आनंद देऊन जाणार आहे, भगवंताला. आणि जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्या मार्गातले ऑब्स्टॅकल्स सगळे दूर करतात. मग वीड्स असू दे किंवा बाकी कुठले असू, भगवंत जेव्हा आपण का धडपड करतोय, नाहीये. म्हणजे एखादा मुलगा म्हणतो नाही ना मला अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे, तू मला सारखा अभ्यास कर तुझं कल्याण त्याच्यामध्ये, असं का म्हणतेस तू, मला नाही अभ्यासामध्ये इंटरेस्ट, तर मला तू का सारखं अभ्यास करायला भाग पडतेस. तर ती म्हणते की नाही बाळा, तुला आज वाटते की अभ्यास करू नको, पण जेव्हा तू परीक्षा येईल त्यावेळेला तुला माझे शब्द आठवतील बरं का, तेव्हा माझे शब्द आठवतील की अभ्यास करणं, नियमित अभ्यास करणं किती इम्पॉर्टंट होतं हे तुला तेव्हा आठवेल. तुला आज कळत नाही की तुझं कल्याण कशामध्ये, परंतु तू कर ना, असं ते म्हणत असेल. तसं गुरु महाराज किंवा प्रभुपाद हे तळमळ करतात आपल्यासाठी. त्यांना का बरं, प्रभुपाद का बरं वृंदावन मध्ये नाही राहू शकले. प्रभुपाद वॉज व्हेरी हॅपी. ओके, आत्ताच माताजी सुप्रभा माताजी वृंदावन मध्ये जाऊन आल्या. तुम्ही तिथे वृंदावन मध्ये राधा दामोदर मंदिरात जेव्हा घेताल तेव्हा तिथे प्रभुपादांची ती खोली जेव्हा बघतो तेव्हा अश्रू येतात डोळ्यामध्ये की का प्रभुपादांनी एवढी तळमळ केली. तर का तळमळ केली, कारण त्यांना असं वाटत होतं की जो आनंद त्यांना मिळालाय तो त्यांनी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करावा. नाहीतर काय काय गरज होती 70व्या वर्षी माणसाच्या शरीराच्या मध्ये, काय मन बुद्धी सगळं ठकलेलं असतं, संसारामध्ये इतका वेळ गेलेला असतो. 70व्या वर्षी काय राहतं, काहीच नाही राहत. नवीन काहीतरी करण्याची इच्छा कशी निर्माण होणार. परंतु प्रभुपादांच्या हृदयात करुणा होती की नाही, मी जर नाही केलं तर हे लोक असेच राहतील, त्यांना कधी कळणारच नाही कृष्णाचा भक्ती करावी किंवा भक्तीमध्ये जो आनंद आहे तो त्यांना कधी कळणारच नाही. म्हणून प्रभुपादांनी एवढी धडपड केली. तर आपल्याला वाटतं की आपल्याला इझिली ते सीड मिळालेलं आहे, बट इट इज नॉट लाईक दॅट. प्रभुपादांनी सांगितलं की गॅलन्स ऑफ ब्लड घालावं लागतं तेव्हा कुठं एक व्यक्ती शुद्ध भक्त होतो. गॅलन्स ऑफ ब्लड. तुम्ही विचार करा, भगवद्गीतेच्या पहिल्या ह्याच्यामध्ये लास्ट मध्ये प्रभुपाद म्हणतात ही माझी भगवद्गीता वाचून एक शुद्ध भक्त झाला तरी माझं सफल आहे. ते असं नाही म्हणत की या ह्याच्यामध्ये भक्तीचं, ही माझी भगवद्गीता एक भक्त जरी शुद्ध भक्त झाला तरी मी जे एफर्ट्स लावले ते माझे सार्थक झाले, असं प्रभुपाद म्हणतात. सो इतकी तळमळ आहे. का तळमळ आहे, कारण आपल्याला असं वाटत नाही आपण दुःखात आहोत, पण प्रभुपादांना असं वाटतं आपण दुःखात आहोत. वी डोंट फील की आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी कमी आयुष्यामध्ये, आपल्याला ते लक्षात येत नाहीये. हे आपण जे बोललो ना, तुष्यंतीच्या रमंतीच्या किंवा दिव्यानंद वगैरे, तो आनंद काय आहे आपल्याला माहितच नाही. तर आपल्याला
कसं म्हणजे आपण का प्राप्त करू जे आपल्याला इझिली दिसतं. जसं की आंबा घेतला, मी आंबा खाल्ला, श्रीखंड दिसलं, श्रीखंड खाल्लं, दिसतं, कळतं मला. पण भगवंत कसे आहे? अधोक्ष जग, भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहेत ना. मग त्यांच्याविषयी जेव्हा त्यांच्याविषयी जे प्रेम वाटतं किंवा ते जे एक्सचेंज ऑफ लव्ह आहे ते आपल्याला माहीतच नाही, ते आपल्याला कसं कळणार ना. का करावं वाटतात कुणाला हरे कृष्ण महामंत्र का? परंतु प्रभुपाद येतात, प्रभुपाद म्हणतात करा, आधी तुम्ही प्रोसेस सुरू करा, मग तुम्हाला तो गोष्ट मिळेल, है ना. प्रभुपाद आपल्याला डायरेक्ट साधना भक्तीमध्ये एंगेज करतात. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आपण आता 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. भक्तिलता बीज बद्दल डिस्कस केलं. दुसरं, आता तो नेक्टर कसा मिळेल दिव्यानांमध्ये. तर भक्तीमध्ये आपण जसं बघितलं ना की प्रायमरी स्टेजमध्ये किंवा सुरुवातीच्या ह्याच्या स्टेजमध्ये सेवाशिवाय तो आनंद मिळत नाही. हाऊ विल वी गेट दॅट नेक्टर, है ना. दुष्यंतीचं रमंतीचं म्हणजे काय, कुठला तरी स्वाद मिळाला पाहिजे ना. तर सुरुवातीच्या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आपण एवढे शुद्ध नसल्यामुळे तो आपल्याला सेवेनी मिळतो. जेव्हा एखादा भक्त मॅच्युअर स्टेजमध्ये म्हणजे भावभक्ती किंवा प्रेमामध्ये, मग त्याला प्रेमाच्या आदान प्रदान मध्ये तो आनंद मिळतो. आपल्यासाठी तो आहे का? नाही. बट व्हॉट वी शुड डू इज वी शुड एंगेज इन टू कृष्णा सर्व्हिस. एंगेज इन टू कृष्णा सर्व्हिस. तुम्ही बघा त्याच्यामधनं तो जो नेक्टर मिळतो ना, तुम्ही नाही सांगू शकत, शब्दांमध्ये वर्णन नाही करू शकत त्या सेवेचा आनंद जेव्हा मिळतो. जे आता जसे माताजी करतात, बरेच जण करतात, वर्षानुवर्ष असे अनेक भक्त आहेत की ते जाऊन म्हणजे मी मागे एक एक्झाम्पल सांगितलं होतं की एक माताजी आहेत, त्या बिचारा, त्यांना आम्ही परवा ह्याच्यामध्ये एक वेगळा स्पेशल अवॉर्ड, रिकॉग्निशन असा अवॉर्ड असतो तसा त्यांना अवॉर्ड दिला. तर त्या काय करत होत्या माहिती, 35 वर्षापासून रोज मंदिरात येऊन काय करायचं, ते फक्त ते तुळशीचं स्वच्छ करायचं आणि ते फुल आहे ना त्याचं मागचे देठ काढून फक्त ते ठेवायचे. कारण त्यांना बिचारांना खाली बसता येत नाही, त्यांना काही करता येत नाही वगैरे. पण केवळ तेवढंच करण्याने त्यांना तो आनंद मिळाला. काहीच नाही, छोटीशी सेवा आहे, त्या सेवेमध्ये किती आनंद मिळालाय. तर सेवा ही जी आहे ना, त्याच्यामध्ये त्या दिव्यानंदाची आपण प्राप्ती करू शकतो सुरुवातीच्या स्टेजमध्ये. जेव्हा मॅच्युअर स्टेजमध्ये जाईल तेव्हा तो प्रेम आनंद मिळेल ना आपल्याला. असं कसं मिळेल, हो की नाही. म्हणून कुणी म्हणेल कृष्ण प्रेम, आला तर काही माहितच नाही कृष्ण प्रेम काय आहे. मला तर असं काही वाटत नाही, मला तर संसारासाठी रडू येतं पण कृष्णासाठी कधी रडू येत नाही. कसं काय येणार ना आपल्याला, आपण भौतिक स्तरावरतीच आपण आहोत, हो की नाही. आता ह्या लास्ट पॅरेग्राफ मध्ये भागवतम विषयी प्रभुपाद लिहितात की श्रीमद भागवतम हे भक्तांना अतिशय प्रिय आहे. कारण भागवतम कसं आहे, अमल पुराण, त्याच्यामध्ये दुसरा कुठला रसच नाहीये. कधी लिहिलं होतं व्यासदेवानी भागवतम? आपण बघतो भागवतम मध्येच भागवतमची उत्पत्ती केली की व्यासदेव जेव्हा फ्रस्ट्रेट झाले होते, व्यासदेवानी काय नाही लिहिलं, व्यासदेवानी काय काय कार्य बघा तुम्ही. व्यासदेवांना भगवंतांचा शक्त्यावेश अवतार असं म्हटलं जातं, ओके नाही. शक्त्यावेश अवतार म्हणजे काय, कारण की त्यांनी खूप मोठं कार्य केलं. त्यांनी काय केलं, एकतर 4 वेदांमध्ये डिवाइड केलं, सगळ्या नॉलेजला त्यांनी 4 वेदांमध्ये डिवाइड केलं, ओके नाही. त्याचबरोबर त्यांनी बाकीचे पण जसं की महाभारत वगैरे अशा गोष्टी पण लिहिल्या. ह्या सगळ्या गोष्टी करून महाभारत सगळं लिहून पण त्यांचं मन अशांत होतं, त्यांना शांतता नाही लाभली. आणि अशा वेळेला ते खूप जास्त जेव्हा दुःखी बसले सरस्वती नदीच्या तीरावरती, तेव्हा तिथं कोण आले, त्यांचे गुरु म्हणजे नारद मुनी आले. नारद मुनींना त्यांनी प्रश्न विचारला की एवढं सगळं करते पण माझं हृदय ते रिक्त आहे, मला हृदयाचा काही म्हणजे आनंद तो मिळत नाहीये, का नाही मिळत आहे. तर त्यांनी लिहिलं की तुम्ही सगळे विषय केले, धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळ्यांबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे, वेदांमध्ये सांगितलं आहे, महाभारत मध्ये तुम्ही सांगितलं आहे, परंतु तुम्ही भगवंतांच्या कथा आणि भगवंतांच्या भक्तांच्या कथा म्हणजे अमल पुराण जोपर्यंत तुम्ही लिहिलं तुमच्या हृदयाला ते शांतता मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही काय करा, श्रीमद भागवतमची रचना करा, जेणेकरून तुमच्या हृदयाला ती शांतता मिळेल. आणि त्यानंतर मग व्यासदेवानी हे अमल पुराण. म्हणून भागवतम मध्ये काय डिस्कस केलं आहे, भागवतम मध्ये धर्म अर्थ काम मोक्ष ह्याच्याही परे जाऊन कुठला पंचम पुरुषार्थ म्हणजे भक्ती. कारण जोपर्यंत भक्ती आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत वी ऑल विल बी एम्प्टी.
ओके नाही, आपल्या सगळ्यांना ते नेक्टर पाहिजे, पण ते कळत नाही ते कुठून मिळणार. आज नाही कळत आहे ते आपल्याला, की आपल्याला ते नेक्टर जे आपण विसरलो होतो भगवंतांच्या म्हणजे सहवासामध्ये जे मिळत होतं ते नाही मिळत आहे आज. तर ते आपल्याला कधी मिळेल, तर हे भक्त आणि भगवंत ह्यांचं फक्त वर्णन श्रीमद भागवतम मध्ये आहे, म्हणून त्याला अमल पुराण असं म्हटलं जातं. म्हणून दिव्य कथांचे श्रवण करायला आनंद प्राप्त करतात. ठीक आहे, आता अजून एकच श्लोक घेऊ. हे लक्षात आलंय सगळ्यांना कुठले कुठले लेयर्स आहेत ब्रह्मांडांभोवती, आणि भक्तिलता बीज का बरं ते क्रॉस करून कुठपर्यंत जातं, ब्रह्मज्योतीपर्यंत. ब्रह्मज्योतीमध्ये पण ते थांबत नाही, पुढे जाऊन ते सगळी वैकुंठ धाम क्रॉस करून कुठे जातात, गोलोक वृंदावनमध्ये भगवंतांच्या चरण कमलांशी जाऊन. ओके नाही, तर आता पुढचं आपण घेऊया. ते श्याम सतत. हा माता जी, वो जो रागानुगा भक्ति, भाव प्रेम भक्ति, अपने वो 3 जो कैटेगरी बताए, तो आपने जैसे बोला कि भाव प्रेम भक्ति अल्टीमेट है, तो माता जी इसमें पढ़ते हैं ना, भरत महाराज का जो है वो तो माता जी उस स्टेज पे थे, लेकिन फिर भी उनका पतन हुआ था ना माता जी। यस, वेरी वो कैसे नाइस, वेरी क्योंकि नाइस. उनका तो बीज रोपण और बहुत कुछ होके ऊपर तक गया था, क्योंकि वो तो राजा थे ना सब छोड़ के आने के बाद। That means we need association at every stage. यही बताने के लिए शास्त्रों ने वो एग्जाम्पल दिया था. माता जी आप बोल रहे हो कि जड़ भरत का फिर ऐसे कैसे हो गया, तो वो तो भाव भक्ती के स्टेज पे थे, है ना. भाव भक्तीच्या स्टेज मध्ये भगवंतांचं रिमेंबरन्स करावं लागत नाही, तर ते आपोआप होतं. ओके नाही, तर तरी देखील ते होऊ शकते. तर भक्तांचं असोसिएशन या सगळ्या स्टेज मध्ये आवश्यक आहे. आपल्याला वाटतं आपण साधना बघतो जोपर्यंत तोपर्यंतच आपल्याला बघ, एकदा माझ्यामध्ये स्पॉन्टेनियस लव्ह फॉर कृष्णा डेव्हलप झालं ना, की मग काय मी जिथे बसेल तिथं मी हे करू शकेल. नाही, ऍट एव्हरी स्टेज भावभक्ती असू दे किंवा प्रेम, म्हणजे भावभक्ती प्रेम स्टेज मध्ये सुद्धा त्यांना भक्तांच्या सहवासात ते एकटे होते ना, वो अकेले थे माताजी. जड़ भरत जो है ना, भक्तों के एसोसिएशन में नहीं थे, अकेले थे, इसलिए फिर उनका पतन हो गया, है ना. So we need वैष्णव एसोसिएशन एट एवरी स्टेज. ऐसा नहीं कि सिर्फ साधना भक्ति के स्टेज पे चाहिए, हमको हर स्टेज पे भक्तों का एसोसिएशन चाहिए. ओके नाही, म्हणून नारद मुनींसारखे भक्त सगळीकडे फिरत असतात सगळ्यांना एसोसिएशन देण्यासाठी. नॉट इवन व्यक्तींना, असुरांना सुद्धा एसोसिएशन देतात नारद मुनी. मतलब माता जी, हम कितने भी आगे हो जाए, कितना भी हमने सब कुछ कर लिया, पढ़ लिया, प्रचार कर लिया, ये मतलब एंड मौके में अंत तत्वा जो बोलते, मतलब उस समय भी अगर भक्त रहेंगे तो हमको मुक्ति मिलेगी. यस, हमें भक्तों की मुक्ति. व्हाट इज द डेफिनेशन ऑफ मुक्ति? अब अभी ये आपने निकाला है क्वेश्चन, तो मुक्ति मतलब क्या? मुक्ति म्हणजे काय? असली मुक्ति तो ये है कि हम भगवान की ही सेवा में रहे. वो मुक्ति के तो आपने डेफिनेशन बताए थे कि दूसरा भी रहता है जो मायावादी भी चाहते, लेकिन हमें वो मुक्ति नहीं चाहिए. हाँ, सी आता अभी माता जी ने टॉपिक निकाला है, तो मुक्ति के लिए मैं बताती हूँ की आपल्यामध्ये शब्द असतो कैवल्य. ऐकलाय शब्द कैवल्य? सुना है? तर व्हॉट इज दॅट कैवल्य? कैवल्य म्हणजे बाकीच्यांच्या दृष्टीने काय, टू मर्ज इनटू द, हा ना, ब्रह्मज्योती. मर्जिंग म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन विलीन होणे, ह्या गोष्टीला म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती करणे, ह्याला कैवल्य असं म्हटलं जातं. ओके, मायावादी लोकांच्या दृष्टीने. परंतु भक्तांच्यासाठी काय आहे ते, भक्तांच्यासाठी कैवल्य किंवा मुक्ती ही आहे की भगवंतांच्या चरण कमलांची सेवा आणि भक्तांचा संग. ओके नाही, ह्या शिवाय मुक्तीची डेफिनेशन काहीच नाहीये दुसरी वेगळी. सो दॅट्स वाय वी नीड असोसिएशन ऍट एव्हरी पॉइंट. माताजी, है ना, एकाकी हमारा नाही पाया बला, इथं पण नाहीये तिथं पण नाही, गोलोक धाम मध्ये सुद्धा आपण जाऊन भक्तांचा संघच हे करणार आहोत. नाही, आणि एखाद्याला जर वाटत असेल मी माझ्या फॅमिलीवरती फार प्रेम करतो, माझी फॅमिली माझ्या सोबत कायम इटर्नली असावी असं वाटते, तर असं जर वाटत असेल ना, तर मग भक्तीमध्ये जर सगळी फॅमिली आली ना, तर ती इटर्नली एकत्र राहील. हो की नाही, इटर्नली एकत्र राहील. सो इट इज लाईक दॅट की आपल्याला भक्तांच्या संघ कधीपर्यंत पाहिजे, आपल्याला भक्तांचा संघच हवाय. भावभक्ती मिळाली, प्रेमभक्ती, रागानुगा भक्ती, अरे आपण जे बोलतो आहोत ते इतकं सोपं नाहीये. वी आर बद्ध जीवा,
वी आर आपण हे कलियुगाचे प्रॉडक्ट आहेत की सोपे नाही आहेत ना. कलियुगाचे प्रॉडक्ट अवघड लोक आहेत आपण. म्हणजे बंडखोर मुलं आहेत आपण. क्लासमध्ये मागच्या बेंचवरती बसून टीचरला त्रास देणारे आणि टाइम मिळाला की धाड 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 बेंच वाजवणारे किंवा काहीतरी खोड्या करणारी मुलं आहोत आपण. काय इतक्या सहजासहजी आपण भावभक्तीपर्यंत जाणं फार अवघड आहे. तुम्ही विचार करा, जडभरत वगैरे त्यांचं जे रिअलायझेशन होतं ते हायएस्ट होतं. म्हणजे महाराज जडभरतांनी रघुगुणाला जे नंतर उपदेश दिले ते आपण वाचलं तरी आपल्याला जास्त होतं ते, है ना. त्या दिवशी आपण त्याने का घेतलं होतं की फॉरेस्ट ऑफ मटेरियल एन्जॉयमेंट. आपण सगळे फसलेलो आहोत तिथं. इतकं सोपं नाहीये. बट आपण काय करायला पाहिजे, आपण गुरु महाराजांचा आश्रय पूर्ण घ्यायला पाहिजे आणि भक्तांचा संग सोडायला नाही पाहिजे. येस माताजी. ठीक आहे. आता आपण हा घेऊया. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयन्ति ते. आता ह्याच्यामध्ये एक एक हा श्लोक आधी वाचून घेऊया. कोणी वाचेल का श्लोक? मी वाचतो. वाचा वाचा. अरे वा, आमचा पाठ झाला असणार आहे, है ना. पाठ झाला ना रात्री. सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. चारही श्लोक झाले. पहिल्यापासून म्हण मग. पहिल्यापासून सगळे पहिला 8वा 9वा 10वा आणि 11वा म्हण. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. मच्चिता मतगत्प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं पश्यन्ति च रमन्ति च. सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकं पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. बापरे, हरी बोल. खूप छान. एकदम जोरदार आहे. हरी बोल. खूपच छान. राजवीर, तुला माझ्याकडनं एक बक्षीस. जेव्हा आता आपण भेटणार कधी आहे, तुम्ही या आता पुण्याला. पण खरंच खूप छान. ग्रास्पिंग खूप छान आहे. मस्त म्हणले त्यांनी. चला आता नेक्स्ट नंबर नीरजचा लागणार आहे बरं का. तिसरा श्लोक खूप कठीण आहे म्हटलं पाठ करायला थोडं. तो चौथा आधी झाला त्याचा. तेषामेवानुकंपार्थ हा आधी झाला का? आधी झाला. म्हणतो हा तो सोपा अवघड आहे. तो खरंच अवघड आहे. म्हणजे आम्ही काल तेच म्हणलं की पहिले 3 श्लोक आपले सगळ्यांचे होतात, पण शेवटच्या श्लोकला प्रॉब्लेम येतो. पण तो त्याचा आधी झाला. त्याला ना चॅलेंजेस देत राहा. त्याला चॅलेंजेसची सवय आहे. त्याला नवीन काहीतरी पाहिजे असतं दरवेळेला. त्याला ना असंच नवीन नवीन टार्गेट काहीतरी पाहिजे असतं. त्याला ती सवय आहे तशी. खूप छान. दादा राजवीर पासून प्रेरणा घेऊन ना, प्रेरणा घेऊन आपण सगळेजण 4ही श्लोक पाठ करूया ना, चतुश्लोकी भगवद्गीतेचे. आपण जे जे सगळेजण आहोत ना, चतुश्लोकी भगवद्गीतेचे हे 4 श्लोक आपण पाठ करायचं हे करूया. पहिले 3 तर सगळ्यांचे झालेलेच असतील. 4था श्लोक थोडासा अडतो, तो पण आपण करूया. खूप छान राजवीर. हा जो आहे त्याच्याबद्दल थोडस आपण डिस्कशन करूया की बुद्धियोग त्याच्यामध्ये काय डिस्कस केलेलं आहे बघा. आता त्याच्यात महत्वाचा शब्द कुठला आलाय? बुद्धियोग. ओके ना. तर काय होतं? तेषां सतत युक्तानां. आता पहिला श्लोक काय सांगितला? भगवंत कोण आहेत. दुसऱ्या श्लोकने काय सांगितलं की माझे भक्त काय करतात. आता हे काय करतात? भगवंत भक्तांसाठी काय करतात हो ना. माझ्या भक्तांसाठी भगवंत काय करतात. तर अशा लोकांना मी ददामी बुद्धियोगम, म्हणजे मी देतो असे दिव्य ज्ञान मी त्यांना देतो. भगवंत म्हणतात जी जे माझी प्रेमाने सतत सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो की ज्यामुळे ते माझ्याकडे येऊन पोहोचतील. तर बुद्धियोग हा शब्द ह्याच्यामध्ये खूप जास्त हे केलेला आहे. तर इथे थोडे 2-3 गोष्टी आपण अंडरलाईन करूया बघा. कृष्ण भावना भाविक कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग आणि हीच सर्वोत्तम बुद्धी आहे. जेव्हा
मनुष्य भगवत धामात मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो, तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग असे म्हटले जाते. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बुद्धियोग? तर ही डेफिनेशन आहे. तर ह्या बुद्धियोगाबद्दल मनुष्याने हे जाणलं पाहिजे की भौतिक जगताच्या जंजाळापासून तो कसा मुक्त होईल. ओके नाही, आणि हा खरा बुद्धिमार्ग आहे आणि हे खरे प्रगतीचे लक्षण आहे. आता मटेरियल पॉइंट ऑफ व्ह्यू प्रगतीचे लक्षण काय आहे बरं? कोणत्या व्यक्तीला असं प्रगत म्हणतात? त्याच्याकडे बेटर फॅसिलिटी आहेत, हो की नाही? आजची प्रगती म्हणजे काय? ज्याच्याकडे बेटर फॅसिलिटी आहे. आणि कशाची फॅसिलिटी? टू एन्जॉय मोर अँड मोर. ओके नाही, एन्जॉय करण्याच्या ज्याच्याकडे जास्तीत जास्त फॅसिलिटीज आहे तो त्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रगत व्यक्ती. जसं की फॉर एक्झाम्पल आपण कसं म्हणतो की अमेरिका हे डेव्हलप कंट्री आहे. आपण कसे आहोत? आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. पण काही अंडर डेव्हलप पण आहेत कंट्रीज. कशाच्या दृष्टीने फरक आहे बरं? डिफरन्स काय आहे अमेरिका आणि ह्याच्यामध्ये? का बरं डेव्हलप कंट्री असं म्हटलेलं आहे त्याला? भारताला पेक्षा अमेरिकेला डेव्हलप कंट्री असं का म्हणतो आपण? प्रेरणा काय? का बरं म्हणतो आपण? टेक्नॉलॉजी वगैरे जास्त पुढे गेलीये माताजी, आणि जसं तुम्ही सांगितलं आपल्याला उपभोगाच्या वस्तू जास्त इझिली अवेलेबल आहे. इझिली अवेलेबल. आपण जर समजा फॉर एक्झाम्पल सिंगापूर किंवा US मध्ये वगैरे गेलं की वी गेट अट्रॅक्टेड. बापरे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. पण ऍक्च्युअली खरं सांगायचं तर ती प्रगती म्हणजे प्रगती आपण असं म्हणू शकतो का? भौतिक प्रगती नाही, भौतिक प्रगती आहे. सॅटिस्फाय नाही होत. बट मग तिच्या भौतिक प्रगती जर खरंच म्हणजे आनंद देणारी असली असती तर त्या देशामध्ये दुःख नको आहे ना. मग वी कॉल US ॲज डेव्हलप कंट्री आणि आपण भारताला आपण डेव्हलपिंग कंट्री म्हणतो. तर मग भारतामधले प्रश्न जे आहे ते इथं नको आहेत, तेव्हा त्याला म्हणू शकतो ना. जसं आपण भौतिक जगाला कुंठ म्हणतो आणि आध्यात्मिक जगाला वैकुंठ म्हणतो की तिथे दुःख नाहीयेत बाबा, तिथे पूर्ण आनंद आहे. तसंच आपण ह्याला डेव्हलप कंट्री म्हणतो आणि ह्याला डेव्हलपिंग कंट्री म्हणतो आहोत. तर मग इथे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे नको आहेत. ओके नाही, बरेचसे प्रॉब्लेम्स नाहीये. जसं की फॉर एक्झाम्पल एम्प्लॉयमेंट त्यांच्याकडे भरपूर आहे. कारण काय, मॅन टू लँड रेशो जो आहे तो खूप जास्त हे आहे ना, की लोक कमी आहेत आणि लँड खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय, मटेरियल बिझनेस कमी आहे. म्हणून लोक अट्रॅक्ट होतात की मला अमेरिकेला जायचंय किंवा मला बाहेरच्या देशांमध्ये जायचंय. कारण तिथे काय आहे, फॅसिलिटीज जास्त आहेत, लाईफस्टाईल इन्क्रीज होते तुमची. परंतु तिथं प्रॉब्लेम्स नाही आहेत का? तिथं बेरोजगारी नाहीये, पोल्युशन कमी आहे, अजून काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जास्त आहे. जसं आपण आता बोललो, भौतिक प्रगती खूप जास्त आहे. बट लाईफचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी आहेत का? असं वाटतं का आपल्याला अमेरिकेमध्ये कमी आहेत का? नाही माताजी. जन्म मृत्यू जरा व्याधी सगळीकडे आहेत माताजी. जन्म मृत्यू जरा व्याधी तर लांबच राहिलं माताजी. बाकीचे पण प्रॉब्लेम्स किती आहेत बघा तुम्ही. डिवोर्स रेट US मध्ये जास्त आहे, तिथं फॅमिलीज तिथं नाही आहेत. आपल्याकडे जे आहेत ना ते आपल्याला माहितच नाही आपल्याकडे काय आहे ते. दॅट्स वाय वी गेट अट्रॅक्टेड, दॅट्स वाय पीपल गेट अट्रॅक्टेड की मला तिथं जायचंय वगैरे. पण आपल्याकडे जो अमूल्य ठेवा आधीच्या काळापासून होता तो आपण विसरून गेलोय. हो की नाही, पूर्णपणे विसरून गेलोय. आपल्याकडे काय नाहीये, हो ना. तर इव्हन प्रभुपाद जेव्हा लंडनला गेले तेव्हा ते काय म्हणले की तुम्ही आमची सगळी संपत्ती लुटून गेले. इंग्रजांना ते तेच म्हणले ना, तिथल्या ब्रिटिश लोकांना. सो ते म्हणले की तुम्ही आमची सगळी संपत्ती घेऊन गेले, परंतु जो अमूल्य ठेवा आहे तोच तिथे विसरून गेले, तो देण्यासाठी मी तुम्हाला आलोय. तर त्या फॉरगॉटन ट्रेजर जो आहे तुमचा तो देण्यासाठी मी तिथे आलोय तुमच्याकडे, असे प्रभुपाद म्हणतात. आपल्याकडे जे आहे ना ते फार मोठं भंडार आहे, ज्ञानाचं भंडार आहे. भगवद्गीता, भागवतम काय नाहीये. तुम्ही भागवतम ओपन करा, तुमच्या लाईफ मधल्या कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळेल. इव्हन भौतिक प्रॉब्लेमचं, इव्हन मानसिक कुठला काही प्रॉब्लेम असेल त्याचं सुद्धा सोल्युशन मिळतं. तुम्ही विश्वास ठेवा. पण द थिंग इज दॅट वी शुड, म्हणजे प्रभुपादांचे जे स्क्रिप्चर्स आहेत ना त्याचा आपण आश्रय, आपण नेहमी काय म्हणतो की वी शुड स्टडी प्रभुपाद स्क्रिप्चर्स ना. नुसतंच असं
हे करायला नाही पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याच्यावरती जाऊन राधेश्याम प्रभूंनी इतकं छान सांगितलं ना की वी शुड गेट डिलाइटेड बाय रिडिंग द स्क्रिप्चर्स. आपल्याला आनंद वाटला पाहिजे, आपल्याला वाटलं पाहिजे की आज भागवतम मधलं मला हे कळलं, आज मला भगवद्गीतेमधनं हे चांगलं कळलं. तर वी शुड गेट डिलाइटेड बाय रिडिंग द स्क्रिप्चर्स. आपण नुसतं स्क्रिप्चर्सचा अभ्यास नाही केला पाहिजे, आपल्याला तो अभ्यास करून आनंद वाटला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला शास्त्रांविषयी दृढ श्रद्धा निर्माण होईल, हो की नाही. तर आपण जर डेव्हलप कंट्री आहेत आणि हे डेव्हलपिंग कंट्री आहे, तर इथं असणारे प्रॉब्लेम कदाचित त्यात बेरोजगारी नसेल, भूक मी कुणी तिथं मरत नसेल, खाण्याने मरत असतील, हाती खाण्याने मरत असेल, भुकेने कोणी मरत नसेल, हाती खाण्याने मरणारे जास्त आहे. पण प्रॉब्लेम्स आहेत ना, भौतिक जगात आहे म्हटलं की प्रॉब्लेम्स आहेत. सो असं भौतिक प्रगती बद्दल इथं बोलत नाहीयेत. म्हणून म्हणजे बुद्धी जी आहे ना, बुद्धी ही प्रगती करण्यामध्ये नाहीये, बुद्धी मटेरियल प्रोग्रेस करण्यामध्ये नाहीये. म्हणजे आज मी इथं होतो, उद्या मी एक गाडी आज आहे, 4 गाड्या नंतर आहेत, एक फ्लॅट आहे, 4 ऍक्च्युली लोकांना वाटतं त्याच्यामध्ये आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा म्हणून त्या बुद्धीबद्दल इथं भगवंत बोलत नाही. बुद्धियोग म्हणजे की जेणेकरून तो जाणेल की ही सफरिंग इन दिस मटेरियल वर्ल्ड, नाव ही शुड गेट रीड ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड. आय एम सफरिंग इन दिस मटेरियल वर्ल्ड, आणि आता हे मटेरियल वर्ल्डच्या वर जायचं आहे. कारण माझं मन, माझी बुद्धी, माझा अहंकार, माझं आधिभौतिक आध्यात्मिक आधिदैविक चुकणार नाही ना जोपर्यंत येईल, हो ना. तो दॅट इज एन इंटेलिजंट पर्सन. इंटेलिजंट हा शब्द अनेक वेळा प्रभुपादांनी भगवद्गीतेमध्ये वापरतात, भागवतामध्ये लोक ऑब्जेक्शन पण देतात, असं कसं काय, तुमचे काय भगवद्गीताची प्रभुपाद सारखे सारखे म्हणतात इस्कॉन मध्ये, ते काय फक्त डॉक्टर, इंजिनियर किंवा असे बुद्धिमान लोक जाणू शकतात, ते नाही. दॅट डझंट मीन भौतिक प्रगतीमध्ये नाही, अगदी साधा. म्हणून इथं म्हणतात की जो माझ्या भक्तीमध्ये युक्त असतो त्याला हे ज्ञान मी देतो, भलेही तो शास्त्र वाचणार नाही पण तो सेवेमध्ये एंगेज झालाय, भलेही तो शास्त्र वाचणार नाही पण तो सेवेमध्ये एंगेज झालाय, त्याला ते बुद्धियोग मी देतो. तर हे ऍक्च्युअली बुद्धियोग म्हणजे तो बुद्धियोग आहे. भौतिक काय म्हणतात त्याला, भौतिक प्रगती म्हणजे बुद्धियोग नाहीये. भौतिक प्रगती म्हणजे काय, टू गेट मोर अँड मोर बेटर फॅसिलिटीज टू एन्जॉय दिस मटेरियल नेचर. ज्याच्याकडे बेटर फॅसिलिटीज आहे, अंबानी आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, अंबानी हजारो म्हणजे अनेक करोड रुपये त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये खर्च करू शकतो, आपल्याला सगळ्या गोष्टींचे हिशोब ठेवावे लागतात. आपण इमॅजिन पण नाही करू शकत की आपण आपल्या पोरांच्या लग्नामध्ये केलं. सो व्हॉट दिस द डिफरन्स बिटवीन आपल्यामध्ये आणि अंबानीमध्ये काय फरक आहे, तोच फरक आहे. बट स्टील अंबानी म्हणतात की मला दुःख आहे, ओके नाही, शब्द आहेत त्यांचे, मला दुःख आहे असं म्हणतात, मी दुःखी आहे. कारण त्यांच्या मुलाला असा डिसीज झालेला आहे की ज्याच्यामुळे त्यांना सतत जास्त खावं लागतं, ते स्टिरॉइड्स घ्यावे लागतात, ते स्टिरॉइड्स सॅटिस्फाय करण्यासाठी खावं लागतं, त्याच्यामुळे त्याचं अननेसेसरी वजन वाढतंय. सो प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ आर देअर ऑल्सो. सो गेटिंग बेटर मटेरियल फॅसिलिटीज टू एन्जॉय मटेरियल नेचर इज नॉट प्रोग्रेस. Progress is not that the material facilities are better. Progress is that to know ki what is the cause of my problems. कारण काय रे बाबा माझ्या, का बरं मला नको आहे. म्हणजे अंबानीनी पण आपल्या म्हणजे ऍक्च्युली खूप पायस फॅमिली आहे, शेल्टर घेतात सगळ्या साधू संतांचं, परंतु का दुःख येतं हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे गरम होत आहे म्हणून एसी लावणं ही प्रगती झाली, पण का होतंय, किंवा मला असं एकामागून एक वेगवेगळे सीझन्स येतात वगैरे हे होतात, तर मी जो गोष्टी असतात ना की हे सुख दुःख काय येतात हा विचार जो करतो तो बुद्धिमान आहे. आणि भगवंत ह्या बुद्धियोगाबद्दल बोलतात, जो या भौतिक जगामधून आपल्याला बाहेर काढेल तो बुद्धियोग. ही इज नॉट टॉकिंग अबाउट द मटेरियल प्रोग्रेस. मटेरियल प्रोग्रेस म्हणजे बेटर फॅसिलिटीज. बेटर फॅसिलिटीज म्हणून काही जीवाचं होत नाही. युएस मध्ये कुणीही गन काढतं, कोणालाही मारतं, काय लक्षण आहे, होतं ना असं, कारण त्यांना इझिली आहे ह्या गोष्टी अवेलेबल, ज्या भारतामध्ये नाही, ते इझिली करतात. पीपल आर मोर अँड मोर फ्रस्ट्रेटेड. तिथे डिप्रेशन खूप जास्त आहे. का? कारण काहीच करायला नसलं की माणसाचं मनच मनाला आपल्याला त्रास देतं. कष्ट नाही येत ना जास्त, कष्ट कमी होतात,
कष्टामध्ये वेळ असला की माणसाला वेळ जात नाही, पण जेव्हा काहीच नसतं करायला तेव्हा मग माणसाचं मन रिकामं मन शेतांत सारखं ते वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला जातात. आय वॉज लाईक शॉक. मला पार्थाने सांगितलं की आज असं एक व्यसन निघालं आहे मुलांमध्ये की एक स्नेक असतो म्हणे, आणि ऍक्च्युली हे बरं का, हे भारतामध्ये होणारी गोष्ट, मी US बद्दल नाही सांगत आहे. आजकालचे ह्याच्यामध्ये असं आहे की ते स्नेक असतो म्हणे, तो पॉयझनस स्नेक नसतो, तो फक्त असं बाईट करतो. पॉयझनस स्नेक नाही, त्याच्यामध्ये थोड्या मात्रेमध्ये पॉयझन असतं, तो बाईट करतो त्या व्यक्तीला, त्या मुलाला, व्हॉट एव्हर. तो माणूस 2 दिवस पूर्ण बेहोश राहतो, पूर्ण म्हणजे वेगळ्या जगामध्ये राहतो पूर्ण. तो त्याच्यासाठी खूप पैसे मोजतात लोक. 2 दिवस त्या व्यक्तीला शुद्ध नसते की तो कुठे आहे, आणि ही गेट दॅट काइंड ऑफ एक्स्टसी त्या ड्रग स्नेक बाईटमुळे. या अशा गोष्टी होत आहेत. हे बुद्धीचं लक्षण आहे का मग? ना, हे असं बुद्धीचं लक्षण आहे? नो, दिस इज नॉट. बुद्धी म्हणजे मला कळलं पाहिजे की माझ्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. हे माझ्यासाठी चुकीचं आहे, हे चुकीचंच आहे, हे कळायला पाहिजे. आणि हे माझ्यासाठी चांगलं आहे, भले आज मला त्याच्यामध्ये टेस्ट नाही, भले मला दिव्यानंदामध्ये टेस्ट नाही, पण एक दिवस येईल. ठीक आहे, थांबूयात मग आपण आता. हा जो श्लोक आहे आणि तो पुढचा श्लोक आपण पुढच्या वेळेला आपली चतुश्लोकी गीता संपवूया. ठीक आहे, आज आपण सेकंड जो होता मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत, हा थोडा जास्त आपण ह्याच्यामध्ये घेतला. आजच्या ह्याच्यामध्ये हा माताजी बोला. माताजी, ते एक भक्त बघा, कुठे भक्त मालक आहे कोणतरी, ते त्यांची ती भक्ती होती. भगवंताला सांगतात तू हे खा, माझ्याकडे हे नाहीये आता, मी तुला आता सुकी भाकरी देतो. ही कुठची भक्ती झाली ती? सनातन गोस्वामींचं जे तुम्ही एक्झाम्पल देतायत ना माताजी, ही खूप हायएस्ट लेवल आहे, खूप हायएस्ट. तिथे भगवंत तुमच्याशी डायरेक्ट आदान प्रदान करतायत. भावभक्तीचे ही प्रेमभक्ती आहे ना, प्रेमभक्तीमध्ये भगवंतांशी डायरेक्ट आदान प्रदान करू शकतो आपण. आपल्या भौतिक इंद्रियांनी बघू शकत नाही, पण जेव्हा ती इंद्रिय शुद्ध होतील ना, ओके नाही, चेतोदर्पण मार्जन ऍक्च्युअली जेव्हा होईल तेव्हा आपल्याला भगवंतांचं दर्शन सुद्धा होतं असं प्रभुपाद सांगतात, आणि भगवंतांशी डायरेक्ट आदान प्रदान करू शकतो. आज नाही करू शकत. आज आपल्याला कदाचित ऐकून सुद्धा वाटेल की कसं शक्य आहे, कसं कृष्ण माझ्याशी आदान प्रदान करतील, कृष्णा कुठं, मी कुठं. पण आज ऍक्च्युली कशी पोझिशन आहे, त्या स्टेज मध्ये ऍक्च्युली आदान प्रदान होतं. सनातन गोस्वामींना असं नव्हतं वाटत की कृष्ण आहेत बाबा, मदन मोहनजी डायरेक्ट बोलतायत, ते ना कसं काय मी असं म्हणून. ते मदन मोहनला डायरेक्ट म्हणू शकत होते, हे बघ मदन मोहन, मी तर एक साधा हे आहे, मी कुठे एका ठिकाणी राहत नाही, तुला जर असं तू मीठ मागत बसला, उद्या तू साखर मागशील, खीर मागशील, मी कुठं देऊ तुला. त्यांना तसं वाटत नव्हतं ना, कारण ते त्या स्टेजवरती होते. आणि कृष्णाला हे पाहिजे, कृष्णा वॉन्ट सिम्पलिसिटी, सिम्प्लिसिटी पाहिजे. इतकं सुंदर राधेश्याम प्रभूने परवा हे सांगितलं की काय पाहिजे भगवंतांना, तर एकतर सिम्पल हार्ट पाहिजे, अगदी शुद्ध. कृष्णाला असे खूप असे मोठे सिंपल हृदय पाहिजे, शुद्ध हृदय, आणि शुद्ध पाहिजे आणि सरळ हृदय पाहिजे कृष्णाला. ही स्टेज फार मोठी आहे, पण माताजी शुद्धता आणि सरळता ही इतकी सोपी नाहीये ना गोष्ट. आपल्याला उगीच वाटतं की आपण खूप सिंपल आहे, आपल्याला खूप वाटतं की पण आपल्यामध्ये आपल्याला माहिती आहे काउंटलेस गोष्टी आहेत आपल्या, है ना. ठीक आहे, थांबूयात मग आपण. कुणाचा काही प्रश्न आहे अजून? माताजी हाँ माताजी वो आती है ना, जैसे सनातन गोस्वामी के पास वो जो भगवान जो डीटीज आती है, तो वो पहले चौबे फैमिली का बताते हैं ना माताजी, कि Yes. उनके पास फिर उनकी फैमिली मतलब उसको एज अ स्टोरी है ना कि वो ऐसे खिलाते थे, तो जब सनातन ने देखा तो उन्होंने फिर बोला कि अरे आप उनको इस तरह क्यों ट्रीट कर रहे हो, तब उन्होंने उनको छोड़ के बोला अब तुम मेरी सेवा करो, मतलब कि तुमने मुझे उस भाव में लाया, अभी वो फैमिली तो उनको बच्चे की तरह ट्रीट कर रहे थे ना, वो तो उसको बच्चा ही मानते थे, और उसको डांटते भी थे। मदन मोहन जी को बहुत ज्यादा डांटते थे। उनका बच्चा और मदन मोहन जी जब खेलते थे वो डांटते थे कि मदन मोहन तुमने फिर से शरारत की है। और ये जब सनातन गोस्वामी ने देखा तो उनको लगा कि क्या है ये, भगवान को डांट रहे, तो उनको अच्छा नहीं लगा। फिर सपने में आके मदन मोहन जी ने बोला कि तुमने मेरे प्रेम के आदान प्रदान में बाधा डाली है,
वो फैमिली मुझे अपना बच्चा मानती है और मुझे इतना प्रेम होता है और मुझे अच्छा लगता है जब वो मुझे डांटते हैं तब। लेकिन तुमने वो ऑब्स्टेकल हमारे लविंग एक्सचेंजेस में किया है, तो अभी तुम मेरी सेवा करो, अभी मुझे नहीं कुछ पता। माता जी वो फैमिली भी हम बोल सकते कि वो पूरे उसके लेवल पे गए हैं। यस, ब्रजवासी लेवल पे ही थे, सो डेफिनेटली ब्रजवासी लेवल पे ही थे ना, इसीलिए तो इतना नजदीक मानते थे वो भगवान को कि भगवान को डांटते थे। बट वी शुड नॉट, ये सब लीलाएं हैं तो हम उनको ऐसे मतलब फॉलो नहीं करना है ना। वी शुड नॉट ट्राई टू लाइक इमिटेट ना, राइट? वो हमें अनुसरण करायचं है ना, नहीं तो वो सहजिया भक्ति हो जाएगी। तो कभी कभी भक्त बोलते हैं ना, मैं वृंदावन में गया, आई लॉस्ट, मतलब मैं पूरा गोपी भाव में चला गया वृंदावन में जाकर। इसे इतना सहज सहज नहीं है वो गोपी भाव में चला जाना, फिर अभी मुझे कुछ सुन नहीं है, मैं कुछ करता नहीं हूँ, मैं गोपी भाव में, ऐसा नहीं होता है। सो वो तो सहजिया हो गया। हमको साधना भक्ति ही करना है फॉर द लाइफ टाइम। गुरु महाराज का शेल्टर लेना है तभी होगा, भक्तों का एसोसिएशन का शेल्टर लेना है तभी होगा, अदरवाइज नहीं होगा। माता जी फिर हम लोगों के लिए तो रागानुगा भाव ये तो मतलब इम्पॉसिबल ही एक तरह से इस जन्म में, मतलब हर एक Yes, जन्म में तो पॉसिबल ही है। और वो जो है ना, वो क्या होता है, ऐसा नहीं है कि एक स्टेज से दूसरे स्टेज में, वो एक्चुअली भगवान आपको प्रदान करते हैं, है ना। कृपा जो होती है ना, ऊपर से नीचे आती है ना, वहां से आती है ना। तो ऐसे ही है। और हमको भगवान को जो हम अप्रोच करते हैं तो कैसे करना चाहिए? थ्रू गुरु महाराज ऑलवेज। वी शुड नॉट ऐसे बीच बीच वाले सब लेयर क्रॉस करके अभी तो हम डायरेक्टली भगवान को अप्रोच कर सकते नहीं। वी शुड ऑलवेज थिंक दैट कि मुझे जो भी कुछ समझ में आ रहा है कि आप, ये मुझे गुरु महाराज की कृपा है, ये भक्तों की कृपा है, अदरवाइज मैं तो इतना योग्य नहीं हूँ, है ना। और जब कृपा आएगी तो वो ऐसे आएगी, फिर ऐसे होगा। वो इतना इजी नहीं है स्टेज क्रॉस करना हमारे लिए। हम लोग तो इटरनली साधना भक्त ओनली। थैंक यू सो मच। हरे कृष्णा। तो हम रुकते हैं यहाँ पे। अच्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्रील प्रभुपाद की जय। भगवद गीता महाग्रंथ की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे हरे कृष्ण। कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. हरी बोल। आज तू थोडी उशिरा झाली ना? माताजी लिंकच जॉईन नव्हती होत. मग मी स्वामिनी हो का? माताजींकडनं परत घेतली, पण तरी जॉईन नव्हती होत. मग रिस्टार्ट केला मोबाईल, मग जॉईन झाली. पण तू होतीस ना, म्हणजे बराच ब्रह्मांडाचं डिस्कशन केलं तेव्हा तू हो, आली. हो. हो, हो. मी चालेल. माताजी रेकॉर्डिंग पाठवून द्याल. मी रेकॉर्डिंग मधलं ऐकून घेईल मेन टॉप ते. येस येस, पाठवते. हा, ओके माताजी. हरे ऑलरेडी कृष्ण. सांगितलेलंच आहे. हो. हरी बोल.